माझा आवाज येतो का सर? येतो सर. हो येतोय. सुरू करा. करायचं का सुरू? हा करा. 20 लोक झालेत आता, होतील जॉईन. करा चालू. तर आज आपलं वाचकपीठ प्रतिष्ठान 76वी दृकश्राव्य मासिक काव्यचर्चा आयोजित करत आहे. आजच्या आपल्या काव्यचर्चेमध्ये श्री धनाजी धोंडीराम घोरपडे यांचा जामिनावर सुटलेला काळा घोडा या कविता संग्रहावर आज आपण मासिक काव्यचर्चा आयोजित केलेली आहे. मी आमंत्रित करत आहे स्वागत आणि प्रस्तावित करण्यासाठी आमच्या माधुरी चौधरी मॅडम यांना. माधुरी चौधरी मॅडम. सर आवाज येतोय का माझा? हो येतोय. मला थोडा कमी येतोय म्हणून विचारलं. नमस्कार. आजच्या 76व्या दृकश्राव्य मासिक कार्यचर्चेमध्ये मी माधुरी चौधरी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज कवी धनाजी धोंडीराम घोरपडे यांच्या जामिनावर सुटलेला काळा घोडा या काव्यसंग्रहावर आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आज राणी चेन्नम्मा विद्यापीठ बेळगावचे माजी मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विनोद गायकवाड लाभलेले आहे. तसेच वक्ते म्हणून नेहा भंडारकर व प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर मारुतीजी लाभलेले आहेत. त्यांचेही मी स्वागत करते. आजचे कवी धनाजी घोरपडे यांचंही स्वागत करते. वाचकपीठचे सर्व माननीय सदस्य आणि आज उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांचं मी वाचकपीठ तर्फे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, वाचकपीठ ही जी संस्था आहे ही कोविड काळात स्थापन झालेली संस्था आहे. आता आपल्या सर्वांना सर्वश्रुत झालेलं आहे आणि ह्या संस्थेचं कार्य अगदी महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. महाराष्ट्रातील अनेक नामवंत लेखक, समीक्षक, वक्ते आमच्या वाचकपीठवरती चर्चेसाठी येऊन गेलेले आहेत. या व्यासपीठावरती जे काही पुस्तकांवरती चर्चा केली जाते ती पुस्तकं गाजलेली असतात, नावाजलेली असतात आणि विशेष म्हणजे काही पुस्तकांना शासकीय पुरस्कार सुद्धा आम्ही चर्चा घेतल्यानंतर मिळालेले आहेत. प्रत्येक या व्यासपीठाचं फलित असं आपण म्हणूया की आज प्रत्येक कवीला असं वाटते की आमचा काव्यसंग्रह ह्या व्यासपीठावरती चर्चेला जावा असं प्रत्येक कवीला वाटणं हे आमची म्हणजे यश आहे असं मी म्हणेल. आमचे अध्यक्ष माननीय भोसले सर आणि भास्कर निर्मळ सर ह्या दोघांनी मिळून कोविड काळामध्ये काहीतरी कार्य करत राहावं यासाठी ही संस्था स्थापन केली आणि तेव्हापासून जवळजवळ 76 महिने अविरतपणे ही संस्था काम करते आहे. एकही महिना आम्ही असा खंडित केलेला नाही. 3 पुस्तकांवरती आम्ही ऑफलाईन चर्चा घेतली आणि ते पण कार्यक्रम खूप छान सुंदर असे झालेले होते. या संस्थेचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक पुस्तक संस्थेचे जे सदस्य आहेत ते विकत घेतात आणि काव्यसंग्रह विकत घेऊन वाचला जात नाही. ही जी कल्पना आजकाल दृढ होते आहे, ह्या कल्पनेला फाटा देणारं हे आमचं व्यासपीठ आहे. आमच्या व्यासपीठावरतील सर्व कवी जे असतील, सदस्य असतील ते ह्या पुस्तक विकत घेतात, वाचतात, चर्चा करतात आणि म्हणूनच एक प्रतिनिधी म्हणून आमच्या संस्थेतर्फे सुद्धा, वाचकपीठ तर्फे सुद्धा एक वक्ता दरवेळेला पुस्तकावरती बोलत असतो, तो आमचं प्रतिनिधित्व करत असतो. आणि ह्या चर्चेनंतरच आपल्याला कळेल की ह्या चर्चा किती चांगल्या होतात, उच्च दर्जाच्या होतात. ह्या चर्चेनंतर आपल्याला ते नक्की कळेल. पुन्हा एकदा मी सर्वांचं ह्या व्यासपीठावरती स्वागत करते आणि प्रास्ताविकाला विराम देते. धन्यवाद. हा माईक हॅलो. आता धन्यवाद मॅडम. आता मी पाहुण्यांचा परिचय करण्यासाठी आमंत्रित करत आहे आमच्या शर्मिला गोसावी मॅडम यांना.
गोस्वामी मॅडम. नमस्कार सर्वांना. वाचकपीठ प्रतिष्ठान आयोजित आजची ही 76वी दृक चित्र मासिक काव्यचर्चा इथे आपण संपन्न करत आहोत. आज आपण जामिनावर सुटलेला काळा घोडा या काव्यसंग्रहावरती आपण इथे चर्चा करणार आहोत. खर तर फार मोठी मंडळी या काव्यसंग्रहावर चर्चा करण्यासाठी इथे आमंत्रित झालेली आहेत, इथे आमंत्रित केली गेलेली आहेत, उपस्थित आहेत आणि त्यांचा परिचय अगदी कमी वेळामध्ये आपल्या समोर मांडण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करते. ही फार मोठी मंडळी आहेत, त्यांचा परिचय ही तितकाच मोठा आहे, परंतु वेळेच्या बंधनामुळे तो अल्प शब्दामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विनोदजी गायकवाड सर हे माजी मराठी विभाग प्रमुख आहेत. चेन्नम्मा विद्यापीठ कर्नाटक मध्ये सर कार्यरत होते. त्यांचं शिक्षण MA MPhil PhD आहे आणि सरांचं विशेष सांगायचं म्हणजे कला शिक्षक म्हणून त्यांनी सुरुवातीच्या काळात जवळजवळ 7 वर्ष कार्य केलेलं आहे. म्हणून कलेचा भाषेचा सरांना चांगला अनुभव आहे आणि सरांच्या नावावरती एकंदरीत 60 कादंबऱ्या आहेत. 60 कादंबऱ्यांचे त्यांनी केलेले आहे. त्याच्यामध्ये राजधर्म असेल, पृथ्वीपती असेल, युगान धरा असेल, अशी विविध 60 प्रकारची कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. एकूण 7 नाटके त्यांच्या नावावरती आहेत. समीक्षा ग्रंथ म्हणून त्यांनी 3 समीक्षा ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. अनेक नियतकालिके, वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यामधून सरांची सदरे प्रकाशित झालेली आहेत आणि वृत्तपत्रामधील ढाल तलवार हे सदर म्हणजे सर्व परिचित आहे. जुगलबंदी, रंगधुंद, पोपटी पिसे आणि अक्काचा धक्का अशा प्रकारची काही नामांकित सदरे सरांनी आपल्या वृत्तपत्रातून चालवलेली आहेत. त्यांच्या मार्गदर्शन आदर्श शिक्षक, जीवन गौरव अशा वेगवेगळ्या 15 पुरस्कारांचे सर मानकरी आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाला ते अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. मी वाचकपीठ प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं स्वागत करते. आपले प्रमुख अतिथी आहेत जे काव्यसंग्रहावर भाष्य करणार आहेत ते प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर मारुती कांबळे. हेही MA B.Ed सेटनेट धारक असून राधानगरी कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. कवी, लेखक आणि पत्रकार, व्याख्याते म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या PhDचा जो विषय आहे तो बहुजनांची वाचन अभिरुची या विषयावर, या अतिशय वेगळ्या विषयावर सरांनी ही PhD केलेली आहे. तर ती अधोरेखित करावीशी मला इथे वाटते. अस्वस्थ क्षणांची सारथी ही सरांची कादंबरी, शेणाला गेलेल्या पोरी हा कविता संग्रह, काम बंद रस्ता चालू हे नाटिका संग्रह सरांच्या नावावरती आहेत. आगामी 2 संग्रहांचं म्हणजे सर लेखन करत आहेत ते आपल्याला वाचायला नक्कीच मिळणार आहेत आणि अनेक नियतकालिकांमधून सरांचे नेहमीच नियतकालिका असतील, वर्तमानपत्र असतील आणि अनेक व्याख्यानामधून सर नेहमीच आपल्याला भेटत असतात. तर प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर मारुती कांबळे सर प्रमुख भाष्यकार म्हणून इथे उपस्थित झालेले आहेत. वाचकपीठ प्रतिष्ठानच्या वतीने मी आपले स्वागत करते सर. आणि यानंतरचे आपले भाष्यकार जे आपल्याला इथे बोलणार आहेत त्या नेहा भंडारकर मॅडम आज इथे उपस्थित झालेले आहेत. नागपूर इथून मॅडम इथे आपल्याला जॉईन झालेले आहेत. कवयित्री आहेत, अनुवादक आहेत आणि समीक्षकही आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवरती त्यांचं प्रभुत्व आहे. त्या 3ही भाषेवर चौफेरपणे मुक्तपणे लिहित असतात. मराठी 8, हिंदीमध्ये 4, इंग्रजीत आणि अनुवादित 3 ग्रंथांचा मॅडमच्या नावावरती अशी एकूण 18 पुस्तके आहेत प्रकाशित झालेली आहेत त्यांची. काही अप्रकाशित पुस्तकेही मॅडम आपल्या भेटीला आपल्याला अल्पावधीतच
लिहित आहेत, लिहिणार आहेत. मराठा आणि विद्यापीठ आणि अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये मॅडमची पुस्तके वाचनासाठी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासनासाठी लाभलेली आहे आणि खूप काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने मॅडमचा सन्मान झालेला आहे. रीडर्स चॉईस या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाच्या त्या संपादिका राहिलेल्या आहेत. असं बहुआयामी व्यक्तिमत्व नेहा भांडारकर मॅडमच्या रूपाने आज वाचक पीठला एक अतिथी म्हणून, एक भाष्यकार म्हणून आपल्याला लाभलेला आहे. मी मॅडमचं हार्दिक स्वागत करते वाचक पीठच्या वतीने. आणि आज ज्यांच्या कविता संग्रहावरती आपण इथे चर्चा करणार आहोत ते कवी धनाजी धोंडीराम घोरपडे, बहादूरवाडी तालुका पाटण जिल्हा सांगली येथील हे कवी मित्र यांच्या कविता संग्रहावरती आपण इथे चर्चा करणार आहोत. जामिनावर सुटलेला काळा घोडा हा घोरपडे सरांचा दुसरा कविता संग्रह आहे. गाऱ्हाणं हा पहिला कविता संग्रह सरांचा प्रकाशित झालेला आहे आणि विविध समीक्षा लेखन वृत्तपत्रामधून सर करत असतात. नियतकालिकामधूनही त्यांचं चौफेर असं लेखन चालू असतं. गाऱ्हाणा या संग्रहाला पद्मश्री नारायण सुर्वे उत्कृष्ट साहित्य पुरस्कारासहित विविध 9 पुरस्कार त्यांना आतापर्यंत भेटलेले आहेत. आणि आपण ज्या संग्रहावर इथे चर्चा करणार आहोत जामिनावर सुटलेला काळा घोडा, तर या कविता संग्रहालाही विविध 24 पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे. तर असं हे म्हणजे कविता काव्य विश्वातलं एक वेगळं नाव आणि हा वेगळा कविता संग्रह सर्व मान्य झालेला. इथे ह्या कविता संग्रहाचे लेखक आदरणीय धनाजी धोंडीराम घोरपडे आपल्याशी संवाद साधतील, आपल्या कविता इथे सादर करतील. शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने सर मी आपलंही मनोमन स्वागत करते आणि या सर्वांना धन्यवाद. पुढील सूत्र आदरणीय सुप्रे सरांकडे पोहोचवते. नमस्कार. धन्यवाद मॅडम. तुम्ही खूप मोजक्या शब्दात एवढ्या मोठ्या व्यक्तींचा परिचय करून दिला. पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आता मी आमंत्रित करीत आहे आजचे आपले कवी धनाजी घोरपडे सरांना. आपण त्यांचे या कविता संग्रहाविषयी त्यांचे मनोगत जाणून घेऊ. मी त्यांना याबरोबरच मी त्यांना 2 कवितांचे सादरीकरण करण्याचीही विनंती करतो. घोरपडे सर. घोरपडे सर आहेत? घोरपडे सर माईक काढा तुमचा. धनाजी घोरपडे सर आहेत, जॉईन झालेले आहेत ते. धनाजी घोरपडे सर तुमचा माईक ऑन करा. माईक तुमचा बंद आहे. धनंजयराव आवाज येत नाही, माईक चालू करा. त्यांना कोणीतरी गाईड करता का माईक बंद करण्याबद्दल, चालू करण्याबद्दल? हॅलो घोरपडे सर, तुमचा माईक आहे ना तो अनम्यूट करा. म्यूट आहे, हा अनम्यूट करा. हॅलो सर, तुमचा माईक बंद आहे तो चालू करा. घोरपडे सर माईकच्या आयकॉनवर फक्त क्लिक करा सर. नाही सरांना फोनच करायला लागेल, आवाज जात नाही मला वाटतं. नाही, त्यांना कुणीतरी फोन करून सांगा. सर माईक वर क्लिक करा आणि तुमचा कॅमेरा पण चालू करा. नाही कॅमेरा चालू आहे सर. कॅमेरा चालू आहे. कॅमेरा चालू आहे त्यांचा. आता बंद झाला. त्याचा फोन आता बंद असेल. कॅमेरा बंद झाला. मम्मी किती आले? मम्मी झालं. कॅमेरा चालू आहे. माईक बंद झाला. कवीचा आवाज दाबल्यासारखा झाला. परत कवी म्हणतात कवीचा आवाज दाबून टाकला जातो आणि संधी मिळते त्यावेळी माईक बंद. त्यांच्या कवितेत त्यांनी हेच लिहिलेलं आहे.
हॅलो घोरपडे सर, घोरपडे सर, जर इतर लोक माईक बंद करता का? त्यांना बहुतेक आवाज जात नाहीये. हो तेच आहे सर, आवाज जात नाही. हा, घोरपडे सर, तुमचा माईक बंद आहे. तुमच्या माईकवर एकदा क्लिक करा सर, माईकच्या आयकॉनवर, म्हणजे अनम्यूट होईल. तुमचा आवाज येत नाहीये सर. घोरपडे सर, तुमचा आवाज येत नाहीये. कॅमेरा ऑन आहे, माईक बंद आहे सर तुमचा. भाऊसार सर, सर आपण कार्यक्रम पुढे घेऊया. सरांना काही अडचण असेल तर नंतर त्यांना जॉईन करून घेता येईल. पुन्हा एकदा संधी देऊ त्यांना, तोपर्यंत हे करतील. असं ते करताय? काही क्षणापुरती लेफ्ट झालेत. हा, त्यांना परत येतील ते, लगेच येतील. बहुतेक कोणतरी कॉल केला असेल सर, त्यांनी कॉल घेतला असेल. हॅलो, मी घोरपडे सरांना फोन केला. ते म्हणतात की त्यांचा माईक अनम्यूट होत नाही आहे. मी प्रयत्न करतोय पण माईक अनम्यूट होत नाही. भोसले सर, आपल्याला करता येईल तो ऍडमिन कडून. मी फोनवर आहे, त्यांच्याशी बोलतीये. आपल्याकडे माईक आपल्याला बंद करता येतो, चालू नाही करता येत. अरे यार, बरं ठीक आहे सर. ओके सर, ओके. आपण येस येस, माईक बंद करू शकतो. ओके सर. आवाज बंद करण्याचं काम आपल्याला येतं. तोपर्यंत घोरपडे सरांच्या बद्दल, त्यांच्या कवितेबद्दल सुरुवात केली तर बरं होईल असं मला वाटतंय. एक गाराना तो हा जामिनावर सुटलेला काळा घोडा या संदर्भात आपण एक करू शकतो की आपण त्यांच्या कविता नंतर घेऊ शकतो. आधी भाष्य सुरू करून घेऊया. तोपर्यंत मला असं वाटतं आपण तोपर्यंत ते आल्यानंतर त्यांना घेऊया. चालेल. मी आता आपला थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळं घोरपडे सरांना किरण भावसार सरांनंतर घेऊ. आता मी आमंत्रित करीत आहे आपले वाचिकपीठाचे किरण भावसार सर या कवितेवर भाष्य करण्यासाठी. किरण भावसार सर. सर्वांना नमस्कार. 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 नमस्कार सर. कवी काळाच्या पलीकडे पाहत असतो असं म्हणतात. त्याच्या द्रष्टेपणाची साक्ष देणारा कविता संग्रह म्हणून जामिनावर सुटलेला काळा घोडा या धनाजी घोरपडे यांच्या कविता संग्रहाकडे पाहता येईल. कमालीचा उपरोध, उपहास ठासून भरलेली ही कविता बलाढ्य व्यवस्थेच्या बुरुजांवर तोफा टाकते. व्यवस्थेवर प्रहार करताना कवीचे शब्द हे शब्द न उरता आगीचे लोळ वाटू लागतात. आजूबाजूचे दाहक वास्तव, बेरोजगारीचे चटके, धार्मिक, सामाजिक, राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक पर्यावरण कमालीचे दूषित होत असलेल्या काळात या कवीची जडणघडण झाली आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ कोलमडलेले, कुठे आशेने बघावं असं एकही शिखर या काळात दिसत नाही, तेव्हा कवी एकूणच व्यवस्थेविरुद्ध बंड करून उभा ठाकतो. प्रामुख्याने राजकीय व्यवस्थेवर भाष्य करणारी ही कविता सर्वसामान्य माणसाच्या व्यथावेदनांनाच शब्द देते. साधारणतः 2018 ते 2024 या 6 वर्षांच्या कालखंडात लिहिली गेलेली ही कविता आज 2 वर्ष उलटून गेली तरी तितकीच ताजी वाटते. एवढेच नव्हे तर कॉक्रोच जनता पार्टी सारखं समाज माध्यमातलं बेरोजगारांचं जन आंदोलन देखील या कवितेतील विचारांचाच परिपाक असल्याचा प्रत्यय आपल्याला येऊ लागतो. नीटची पेपर फुटीची घटना असेल, जातीच्या आधारावर होणारी आंदोलन असतील, धार्मिक कट्टरतावादाची वाढती दरी असेल, या कविता वाचल्यानंतर आपल्या तीव्रतेने त्या लक्षात येऊ लागतात. जामिनावर सुटलेला काळा घोडा ही शीर्षक कविता वाचताना तर माझ्या डोळ्यासमोर क्षणोक्षणी भोंदू खरात या राजकीय वरदहस्त लाभलेल्या काळ्या घोड्याचं चित्र नजरेसमोर येत होतं. या कवितेत कवी म्हणतो, तो मुतला तरी त्याचं होऊ शकतं तीर्थ, माणसं तळहातावर अमृताचा घोट घेतल्यासारखं पिऊन टाकतात डोळे मिटून अश्व 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 म्हणत.
या ओळी वाचल्यानंतर खरांच्या अश्नोजलची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पुढे कवी म्हणतो, काळा घोडा कुठेही आणि कसाही निजतो, आपल्याच घरचा पलंग समजून. काळ्या घोड्याची संभोगाची ताकद अमर्याद. इथेही पुन्हा खरा त्याच्या टेबल सहित आठवल्याशिवाय राहत नाही. काळ्या घोड्याचं शोधायचं नसतं मूळ, त्याच्या कुळाविषयी काढायचा नसतो ब्र. तो पादला तरी त्याचं होऊ शकतं सुगम संगीत, आणि जोराने खिंकाळला तरी सर्वसामान्यांची होऊ शकते तारांबळ. तो जिथे लोदळेल ती भूमी होऊ शकते पवित्र, तिथल्या मातीचा होऊ शकतो अंगारा. माणसं ठेवू शकतात देव्हाऱ्यात आपला सतसत विवेक खुंटीला टांगून. माणसं काळ्या घोड्याला पूजत राहतात आपलाच बाप समजून वर्षानुवर्ष. त्याच्या नावाचं ताईत गळ्यात बांधून माणसं मिरवतात गावभर. दुर्दैवाने संपूर्ण जिल्ह्याचं तालुक्याचं नाव बदनाम करणारा भोंदू खरातच्या तालुक्यातला मी असल्याने ही तुलना माझ्या मनात येणं अगदी स्वाभाविक आहे. धनाजी सारख्या द्रष्ट्या कवीने काही वर्षांपूर्वी लिहिलेली कविता किती चपखलपणे आजच्या एखाद्या घटनेला लागू पडते हे मला अतिशय कौतुकास्पद वाटतं. खरातच्या आडनावावरून त्याच्या जातीची चर्चा झाली, जात शोधण्याचा प्रयत्न झाला, त्या जात समूहाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला. खरातने दिलेले चिंचुके खडे लोक ताईतात, अंगठीत घालून मिरवतात. मोठमोठी राजकीय धेंड उच्च पदस्थ अधिकारी त्याच्या थोतांडाला बळी पडतात हे आपण पाहिलं. खरातचे हे कारनामे उघडकीस येण्याच्या काही वर्ष आधी लिहिलेली ही कविता आज तंतोतंत त्याच्या भोंदूपणावर भाष्य करते हे कदाचित धनाजीच्याही ध्यानीमनी नसेल. धनाजीची भाषा अनवट आहे, शिवराळ आहे. अनेक कविता वाचताना नामदेव ढसाळ आठवतात, पण ती आजच्या गांजलेल्या पिढीची भाषा आहे. बेरोजगार तरुणांच्या मनातली खदखद आहे. शब्दातून लाफा प्रसवणारी ही भाषा पाहणाऱ्या तरुणाईच्या भावनांना वाट मोकळी करून देते. व्यवस्था जेव्हा अशा तरुणांना झुरळ संबोधते त्यातूनच शब्दांचा असा उद्रेक जन्म घेऊ शकतो. आपल्या मनोगतात धनाजी आपली कवितेविषयक भूमिका मांडताना म्हणतो, विज्ञान आणि विवेकनिष्ठ राष्ट्राची पायाभरणी झालेली असताना त्यावरील कळसाचे सर्वाधिकार भोंदूंना मिळावेत, त्यांनी देशाला अंगारा फासावा अशी भयसूचक स्थिती घडत होत आहे. तांब्या घोड्यावर बसून आलेल्या काळ्या घोड्याचा अशोभनीय उच्छाद सर्वदूर परिचित असूनही त्या विरोधात ब्र म्हणण्याची हिंमत कुठेच दिसत नाही. सर्वसामान्य माणसाची प्रत्येक ठिकाणी होणारी डोळेझाक, सभोवताली घडणाऱ्या अन्यायकारक गोष्टींकडे मला काय त्याच्या अशा दृष्टीने पाहण्याची वृत्ती कवीला अस्वस्थ करते. शेळके सर, तुमचा माईक बंद करा. येस येस येस. कवीला आयुष्य म्हणजे कोरा कागद वाटतो. कुठलाही पूर्वग्रह त्याला शिवलेला नाही. कुठल्याही जातीचं धर्माचं कट्टरतेचं लिंपन ज्याच्यावर झालेलं नाही. असा निर्मळ देह खरंच असू शकतो का? ज्यांना लिहिता येत नाही, व्यक्त होता येत नाही, अशी सॉलोमन ग्रंडी सारखी माणसं म्हणजे कोरा कागदच नव्हे काय? मला लिहिता येतं, व्यक्त होता येतं, आयुष्याचा कॅनव्हास रंगवता येतो, जगण्याची लिपी देहाच्या कागदावर गिरवता येते, म्हणून माझं जगणं वाया जात नाही ही कवीची उर्मी आहे. त्याला कविता लिहिता येते हीच त्याची सगळ्यात मोठी ताकद आणि ओळख आहे. आपल्या आयुष्याचा कोरा कागद कवितेच्या ओळींनी भरून जावा, म्हणजे तो कुणालाही सर्वसामान्य माणसासारखा रद्दी म्हणून जाळता येणार नाही. ही कवीची भूमिका मला अतिशय मनस्वी वाटते. कोरा कागद या आपल्या पहिल्याच कवितेत तो म्हणतो, आयुष्याच्या या कोऱ्या कागदावर 4 ओळी तरी लिहाव्या म्हणतोय, नाहीतर ही माणसं असाच जाळतील हा कोरा कागद. या संग्रहातील 85 कवितांपैकी ही कविता, शेळके सर प्लीज माईक बंद करा.
या संग्रहातील एकूण 85 कवितांपैकी काही कविता अगदीच अल्पाक्षरी असल्या तरी जीवनाचं मोठं तत्वज्ञान त्या सांगून जातात. 4-6 ओळीतही जगण्याचा मोठा आशय त्या घेऊन येतात. 12 घडी ही अशीच अल्पाक्षरी कविता. कवी म्हणतो, कवितेसाठी कधीच वापरू नये 12 खडी, नाहीतर उगाचच निरपराध अक्षरांना फाशी दिल्यासारखं वाटतं. कविता ही शब्दात न मावणारी गोष्ट आहे. ती लिपीतच बंदिस्त करावी असंही नाही. चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य याही खरं तर कविताच. मौखिक परंपरेने चालत आलेली लोककविता, अभंगादी रचना या आजवर समाजमुखाने सांभाळल्या. लेखन साहित्याचा लिपीचा शोध लागल्यानंतर खरं तर त्या शब्दबद्ध, लिपीबद्ध झाल्या. आपल्या कवितेला कुठल्याही रूढार्थात अडकवू नये. तिचा पैस मोठा आहे. तिला एका चौकटीत बंदिस्त करू नये अशी कवीची भूमिका दिसते. रूढार्थात बंदिस्त केल्याने आपल्या कवितेतील आशयाच्या गळ्याला नख लागते अशी भावना कवी 12 खडी कवितेतून व्यक्त करताना दिसतो. टाळभाग चाळीतली गुलीबाई, गेल ऑमवेट विचारांचं समृद्ध शिवार या 2 कवितातून आलेली शब्दचित्र तसेच कवीने वापरलेल्या प्रतिमा, प्रतीक, रूपक ही देखील अतिशय प्रभावीपणे आलेली आहे. सुई दोऱ्याचं विधेयक, दस्तऐवज, नोंद, पोतडी, कवीचं आयुष्य म्हणजे मोर्चा, विहीर, मांजरं आदी काही कविता विशेष उल्लेखनीय ठरतात. व्यवस्थेच्या महारोगानं झडली आहेत आमची 10 ही बोटे, आभासासारखं बोलू पाहतोय आम्ही या खुल्या जाहीरनाम्यावर. अशा काही वेदनादायक ओळी या संग्रहातून पानापानांवर आपल्याला भेटतात. कवी बंडाची भाषा बोलतो, व्यवस्थेवर तुटून पडतो. देव, धर्म या संकल्पनांवरही कवी निर्भीडपणे प्रहार करतो. चरख्यात घालून पिळवटावं हजारदा, मांस नसलेला हा चिपाडी देह, तशीच ग तुझी दयनीय अवस्था, कागदातला गांधी दिसावा म्हणून. संग्रहातील अनेक कविता वेशांच्या शोषणाकडे लक्ष वेधतात. खालीपेट नावाची कविता हिंदीत लिहिलेली असून ती एका वेश्येचं मनोगत आहे. समाजाच्या शोषित वर्गातीलही सगळ्यात खालच्या थरात असलेल्या वेशांबद्दलची कणवही कवी मोठ्या ताकदीने मांडतो. रंजल्या गांजल्यांबद्दलची त्याची आत्मीयता, कळवळा त्याच्या शब्दांतून जाणवत राहतो. कवी वीरधवल परब संग्रहाची पाठराखण करताना म्हणतात की ही समष्टीच्या एकंदर कळवळ्यातून आलेली तुकोबाच्या जातकुळीची कविता आहे. हे विधान मला कवीच्या बाबतीत अतिशय महत्वाचं नव्हे, तर तो त्याचा कुठल्याही पुरस्काराहून सर्वात मोठा सर्वोच्च सन्मान आहे, सर्वोच्च गौरव आहे अशी माझी भावना आहे. गाऱ्हाणं या पहिल्या कविता संग्रहानंतर आलेला धनाजी घोरपडे यांचा हा दुसरा कविता संग्रह. संपूर्ण महाराष्ट्रातून या संग्रहाला सुमारे 30च्या आसपास महत्वाचे पुरस्कार लाभले. अनेक मान्यवर समीक्षकांनीही या संग्रहाची दखल घेतली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तुलनाकार प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील संकपाळ यांची दीर्घ प्रस्तावना ही देखील या संग्रहाची उंची वाढवणारी ठरते. ललित पब्लिकेशनने अतिशय दर्जेदार स्वरूपात प्रकाशित केलेले हे पुस्तक महाराष्ट्रातील वाचकांच्या पसंतीस उतरले आहे. धनाजीच्या रूपाने मराठी साहित्य जगताला एक उमदा आशेचा किरण ठरणारा कवी लाभला आहे. त्याच्या पुढील साहित्यिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. भाऊसाहेब सर, खूप थोडक्यात पण पूर्ण कविता संग्रहाचं तुम्ही जे आहे अवलोकन केल्यासारखं वाटलं.
आणि खरात, झुरळ, कॉक्रोच यांनी तुम्ही खरोखरच खूप छान आपलं मनोगत हे केलं. खूप खूप धन्यवाद. आणि मी आता पुन्हा वळतोय धनाजी घोरपडे सरांकडे. सर ऐकू येते आता तुम्हाला? येत आहे ना ऐकू? हा मला येते, तुम्हाला येते का ऐकू? हो हो येते ना? चालू हो हो तुमचा माईक चांगला चालू झालेला आहे आता व्यवस्थित आहे. चांगलं हा चालू झाले, आहे. ती जरा पहिल्यांदा कधीच नाही ना मी ऑनलाईन, हा नाही होतं ते सुरुवातीला प्रॉब्लेम होतोच. ती मिस्टेक जर समजना. वाचकपीठ प्रतिष्ठान आयोजित केलेल्या हॅलो वाचकपीठ प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या 76व्या दृक् मासिक काव्य चर्चेसाठी माझा जामिनावर सुटलेला काळा घोडा हा कविता संग्रह निवडला, याचा मला मनस्वी आनंद होत असून वाचकपीठ समूहाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच त्यांचे सर्व सहकारी यांचे मनापासून आभार मानतो. तसेच या चळवळीने स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण केली असून ती मराठी साहित्य चळवळीला ऊर्जित अवस्था प्राप्त करून देणारी ठरली आहे. वाचकपीठ प्रतिष्ठान आयोजित आजच्या 76व्या मासिक काव्य चर्चेसाठी उपस्थित असलेल्या सर्व श्रोते, रसिक बंधू आणि भगिनो यांचे सर्वांचे स्वागत. विशेषतः चर्चेसाठी उपस्थित असलेले राणी चन्नम्मा विद्यापीठाचे माजी विभाग प्रमुख आणि डीन अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर विनोद गायकवाड सर, तसेच राधानगरीचे प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर कांबळे सर आणि नागपूरच्या आदरणीय नेहा भांडारकर मॅडम व वाचकपीठचे सदस्य आमचे मित्र किरण भाऊसार सर यांचे स्वागत आणि आभार. थोडक्यात मी मनोगत व्यक्त करतोय. मुळात कोणत्याही कवीची कविता ही त्याच्या भोवताली असणाऱ्या एकूणच सामाजिक पर्यावरणाची फलित असते. कवी नेमकी कविता लिहितो म्हणजे काय करतो, तर तो वर्तमानातल्या स्थितीगतीत तो स्वतःला उभं करत असतो. जामिनावर सुटलेला काळा घोडा ही कविता कशी आली, तर याचं उत्तर सध्याचा अस्वस्थ आणि संभ्रमाचा समकाळ जो तुम्हाला अदृश्यपणे गुलामीच्या कृष्णछायेत ओढून नेत आहे. आजची वस्तुस्थिती पाहता देशात वरपासून खालपर्यंत जे काही सुरू आहे ते अतिशय खालच्या पातळीचं असून त्यात नव्यानं धर्म, जात, गट, तट हेच मोठे होताना दिसत आहेत. मात्र सर्वत्र खोजा दिसतोय. संत तुकारामांचा पूर्वीचा काळ वगळता साठोत्तरी मराठी साहित्य व्यवहारातली सुरव्यानी ढसाळांची कविता तुम्ही जर पाहिली तर ती थेट व्यवस्थेची गळपट्टी धरणारी होती. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायचं धारिष्ट त्या कवितेत नक्कीच होतं. आजच्या कवितेचं उत्पादन खंडीवर आहे, पण वंचित माणसाला केंद्रावरती आणून त्याला जगण्याच्या मुख्य प्रवाहात घेऊन जाणारी कविता मात्र कुठंच दिसत नाही. हा बुद्धिजीवी वर्गाचा अप्पलपोटेपणा आणि बोटचेपेपणा तुम्हाला सर्वत्र दिसतोय. मुळात कवी लेखक यांची हरवलेली भूमी आणि भूमिका हाच मुळी मोठा चिंतेचा विषय आहे. मुळात कवी लेखकाला दृष्टी आहे का कवी उपाधी घेऊन कवी ही उपाधी घेऊन मिरवणे हाच व्यासपीठ धंदा झालेला आहे. आज सत्तेचं वास्तवचित्र पाहिलं तर गुंडशाही, भांडवलदारांचा अड्डा झालेला आहे. त्यात घराणेशाही नक्कीच पोचली जाते. देश आपला कृषीप्रधान आहे, मात्र संसद मात्र 1% कृषीप्रधान नाही. तर शेतकऱ्याला तुम्हाला कुठला न्याय मिळणार आहे? अशा काळात तुमच्या कवितेनं नेमकी काय भूमिका घ्यायला हवी हा आत्मपरीक्षणाचा विषय आहे. मुळात कविता म्हणजे काय ठरवून केलेला गृहपाठ नसतो. ज्या कवितेला आपला भवताल समजावून घेता येत नाही ती मुळात कविताच नाही. आजच्या अशा बिकट परिस्थितीत कवी लेखकासमोर बंडाची लेखणी उगारल्याशिवाय दुसरा ठोस पर्यायच उरत नाही. तेच या जामिनावर सुटलेल्या काळ्या घोड्याच्या निमित्ताने मी ते शब्दबद्ध केलेलं आहे. मुळात काव्य अभिव्यक्ती प्रत्येक वेळी टोकदारच असायला हवी असंही नाही, परंतु गरजेनुसार त्याला टोकदार होता येत नसेल तर ती नपुसंक असून निव्वळ छंदिष्ट प्रवृत्तीची शब्दाळ आहे असं माझं स्पष्ट मत आहे. जामिनावर सुटलेला काळा घोडा ही सहज आलेली प्रतिक्रिया असून वर्तमानाची ती गरज आहे. या संग्रहात समाज जीवनाच्या पडझडीचं आणि मानवी मूल्यांचं आलेलं अवकळ्याचं यथार्थ चित्रण केलेलं आहे. मुळात कोणत्याही कवीची कविता ही एक प्रकारे त्याच्या आंतरिक मनोगत असते. यापेक्षा आपण वेगळं काय सांगू शकतो? प्रत्येक कवीची कविता एक आत्मचरित्र असते, शिवाय ती एक राजकीय कृती असते, समाजाप्रती केलेली एक शाब्दिक क्रांतीच असते. म्हणूनच हा माझा शब्द प्रपंच. आजच्या चर्चासत्रात बोलणारी सर्वच मंडळी व्यासंगी असून त्यांना आपल्याला ऐकायचं आहे. सर्वत्र आपण एकत्र आलो आहे, त्या निमित्ताने या कवितेचं मूल्यमापन होईल. आता मी माझे 2 कविता सादर करतोय. मुळात जामिनावर सुटलेला काळा घोडा ही जी शीर्षक कविता आहे ते मी आपल्यासमोर सादर करतोय आणि दुसरी मांजर. जामिनावर सुटलेला काळा घोडा.
ओंजळीत घेऊन हुंगावीत मोगऱ्याची फुलं, तशी जामिनावर सुटलेल्या काळ्या घोड्याची लीद हुंकतायत निष्ठावंत हाडांचे सापळे. लीद आणि माती मिश्रित काला घेऊन जो तो रंगवते आपल्या घराची दर्शनी भिंत. काळा घोडा कुठे आणि कसाही नसतो आपल्याच घरचा पलंग समजून. काळ्या घोड्याची संभोगाची ताकद अमर्याद. सत्तेच्या बुलडोजर खाली चपलेली माणसं मांडू शकत नाही त्याच्या विरोधात कोणताच ठराव. त्याच्या गुरुद्वारात माणसं शोधतायत कुलू मनाली, त्याची दोन्ही चक्षू दाल आणि उलर, त्याची पाठ मसई पठार, शेपूट पालखीचा गोंडा. ढुंगण आलवत काळा घोडा सहज चढतो वरिष्ठ आणि कनिष्ठ सभागृहाच्या पायऱ्या. तीर्थस्थानावरची आराध्य दैवत ताटकळत उभी असतात त्याच्या गळा भेटीसाठी. प्रश्न उरत नाही रांगेत उभं राहण्याचा, कारण काळा घोडा लात मारण्याचा धोका असतो अवघड जाग्यावर. तो मुतला तरी त्याचं होऊ शकतं तीर्थ. माणसं तळ हातावर घेऊन अमृताचा घोट घेतल्यासारखं पिऊन टाकतात डोळे मिटून आश्व आश्व म्हणत. तो रस्त्यानं जात असताना माणसं एकाच सुरात हेल लावून ओरडू लागतात, घोडा घोडा घोडा. जामिनावर सुटलेला काळा घोडा कुणावरही सोडू शकतो नाडा, त्याच्या अंगणातून वाहत असतो सत्तेचा ओढा. वाटलंच तर तो बांध घालू शकतो केव्हाही, तुंबवून ठेवू शकतो यंत्रणा आणि व्यवस्था. मस्तीचा गुलाल उधळावा कुणाची अंगा खांद्यावर, तसं फेकू शकतो तो हाताशी असणारं बॉम्ब सदृश रसायन. काही पुलसट माणसं जात आहेत पंचायतमध्ये, करून घेतायत मनासारखा ठराव. गावाच्या मुख्य रस्त्याला द्यायचंय काळ्या घोड्याचं नाव. काळा घोडा रिंग रोड दुतर्फा लावायचे शोभेची झाडं आणि बसवायचे उर्दाना विसाव्याची कलरफुल बाकडी. काळा घोडा अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं काढून घेतोय धमन्यातलं रक्त, हातावर ठेवतोय बिस्किट फोडा आणि वाढत जातोय काळ्या घोड्याचा दबदबा. प्रत्येक माणसाच्या छातीवर उठवतोय तो आपल्या खुराची निशाणी. जे नाकारतायत त्याच्या खुराचा प्रहार, त्यांना फेकलं जाऊ शकतं पार संपर्क क्षेत्राबाहेर. काळ्या घोड्याचं शोधायचं नसतं मूळ, त्याच्या कुळाविषयी काढायचं नसतो ब्र. तो पादला तरी त्याचं होऊ शकतं सुगम संगीत. तो जोराने किंकाळला तरी सर्वसामान्यांची उडू शकते तारांबळ. तो जिथं लोदळेल ती भूमी होऊ शकते पवित्र, तिथल्या मातीचा होऊ शकतो अंगारा. माणूस सत होऊ शकतात देवाऱ्यात. आपला सत विवेक खुंटीला टांगून माणसं काळ्या घोड्याला पूजत राहतात आपलाच बाप समजून वर्षानुवर्ष. त्याच्या नावाचं ताईत गळ्यात बांधून माणसं मिरवतात गावभर. वेळ प्रसंगी काळा घोडा बघतो विषयाची गरळ, शेवटी आपलीच डाळ खाऊन आपल्यावर येतो सरळ. तरी आमचा काळा घोडा आम्हाला प्रिय, तरी आमचा काळा घोडा आम्हाला प्रिय. आता मांजर ही दीर्घ कविता एक सादर करतोय. दुसरे मांजर का पळतायत या घरातून त्या घरात, या बोळातून त्या बोळात, का बांधलाही त्यांनी आपल्या पायाला मोठ्या आवाजाचा चाळ, कुठल्या आठवडी बाजारात विकलेही त्यांनी निष्ठा. मांजरांना का झाली आहे घाई बोके होण्याची, आपली कच्ची बच्ची पिलावळ घेऊन ती का करतायत ये जा. निष्ठा सोडा ती विष्ठाही झाकून ठेवतायत मातीआड. मांजरांच्या मिश्या बुडल्या आहेत तुपात, कशी आणि कधीही पडतो ते येतात चंप्यावरच. मांजरांच्या या अवकाळी लुडबुडण्यानं कोटी कोटी माणसं डोळ्यांचं करतात दिव, पेटत ठेवतात रात्रातभर. मांजरं एका रात्रीत प्रकाश झोत्यात येऊन चमकतात एखाद्या शुक्र ताऱ्याप्रमाणे. ती घालतात गळ्यात गळ आणि हातात हाती. शक्तीचं पवित्र पाणी उचलतात नव्या तळावर आणि जुन्या तळात मुतायचं मात्र मुळीच विसरत नाहीत. डोळे मिटून मांजरं दूध पितात ही परंपरा. कुठल्याही ताकाच्या भांड्यात आपलीच रवी हलवतात ही नव्हता. आणि कधी कधी मैसच हरवल्याची फिर्याद घेऊन येतात ही उत्तर आधुनिक नव्हता. मांजरं हकतात मुततात, खड्डा खणून बुजवतात सोयीनुसार. ढोंगणाचा वास येऊ नये म्हणून ती फिरवतात दुसऱ्याच्या तोंडावर. मांजरांना जरा जरी फिस केलं तरी मांजरं धावत येतात मॅरोथॉन गतीनं. त्यांच्या डोळ्यावर तरंगत असतात जिप मनपा कॉप्ट या संज्ञा. नाहीच म्हटलं तर त्यांना हवा असतो एखादं तरी महामंडळ. वाघाची मावशी वगैरे मुळीच नसतात मांजरं खेळतात आयुष्याचा खेळ, तेही दुसऱ्याच्या जीवावर. अगदी फारच गोची करून टाकतात इतरांची. चांगलं बोलतात, हितगुजी साधतात, निकळपणे हसतात ही पोट दुखेपर्यंत. मांजरं नांदतात गुन्ह्या गोविंदानं. कधी मध्ये भावनिक झाली तर मांजर रडतात ढसाढसा. त्यांची लागते बरं का कळवंड. ते गुरगुरतात एकमेकावर, उलतपालत करू पाहतात एकमेकांना. चौकी फाडू या अवस्थेला येऊन पोचतात मांजरं. हे सर्व खरंच असतं मांजरांचं असंही नाही. बहुतांश मांजरं बोके संन्याशी, परंतु काही मांजरं मायेचा पूत. त्यांना घाणीतही लोळायची असते सवय, तशी अंगही झाडायची असते सवय. ते करतात कळप, एकवटतात समूहानं नीतिमत्तेच्या विरोधात. अगदी कुठल्याही ऋतूत भूकंपाच्या अभिनयानं त्यांना वाजवायचं असतं आपलंच डेसिबलच्या हद्दी ओलांडणारं संगीत. मांजरं गवत खातात एकाच्या बांधावर, ओकायला जातात दुसऱ्याच्या बांधावर. तरीही साळसूतपणे येऊन उभी राहतात मुरदाडपणे संभाव्य रांगेत. शेवटी उरतोच ना अवघड प्रश्न, मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची.
चक्क काही महाभाग मांजरं घंटा उरावच घेऊन पडतात नव्या आशेनं. मांजरं चीनच्या भिंतीवरून उडी टाकून आपण 8व्या आश्चर्याच्या संपर्कात आहोत याची बतावणी करतायत. ना स्वतः झोपतायत ना इतरांना झोपू देत आहेत. मांजरं दात इचकून हसली की त्यांची श्वेतपत्रिका होते जाहीर. 4थ्या खांबावरची माणसं त्यांचे दात मोजतात दिवस रात्र. बेरीज वजाबाकी गुणिले भागिले अगदी करणी घातांकापर्यंत पोहोचतायत. पण दातात कुठेच फट नसल्याची बातमी सागराच्या लाटेसारखी उसळून येते बाहेर. दात पडलेली जागा निर्मनुष्य टापू म्हणून आरक्षित करतायत. मांजरांना उभा करायचा असतो आपलाच निर्जीव देह कोरलेल्या अवस्थेत. मांजर खातात तेल चाटून पुसून, आणखी तैलचित्राच्या प्रेमातही असतात मांजरं. ती भिंत सोडत नाहीत, खांबी सोडत नाहीत, एवढा मांजरं मांजरांनाही सोडत नाहीत. अशी खोड त्यांना जन्मजात असावी का, हा एक प्रश्न. मांजरं सरळ सरळ घुसतात देवाऱ्यात, समेतलं तेल पितातच आणि जाता जाता वाती चगळून खातात. तुपासाठी उष्ट खाणाऱ्या मांजरांचं वर्गचरित्र असतं गोड आणि गहन. मांजरांना लागू होत नाही घटत्या फलाचा सिद्धांत. एक मांजर गुणिले 1 प्रकाश वर्ष अशी मोजू शकतो त्यांची ब्लॅक मनी. सापाचा चाबूक बनवणारा चक्क चांगदेवच बसलाय आपल्या खांद्यावर असं वाटत राहतं त्यांना. मग भीती कुणाची कशाला. मांजरांचा डावा पाय आयफेल टावरवर आणि उजवा पाय पिरॅमिडवर आणि दोन्ही पायांच्या मधली नाईलची गंगाजळी वाहत राहते निर्विवाद. काही मांजरं जगतात सत्वासाठी, काही मांजरं जगतात तत्वासाठी, काही मांजरं स्वतःच विलीन होतात अस्तित्वासाठी, काही मांजरं तटस्थ वृत्तीने जिरापासारखी उंच मान करून उभं राहतात मधल्या बांधावर नेपोलियन बोनापार्ट सारखी. नवं आश्चर्य म्हणावं की काय, मांजराने रचला कट, तोडून टाकला नीतिमत्तेचा तट. मांजरं एकच भाषा बोलतायत, आमची एक आट आम्हाला समजून घ्या आणि आरतीचं ताट आमच्या हातात द्या. चक्क मांजराने बोडल्या रातोरात मिश्या, चक्क मांजराने बोडल्या रातोरात मिश्या, विकून टाकल्या केसाव फुग विकणाऱ्या मुंबई मिठाईवाल्याला. टोकदार भाल्यासारख्या मिश्या चक्क शेअर बाजारासारख्या विक्रीच निघाल्या. मांजरं परिवर्तनाची नांदी म्हणून भरल्या ताटानं उठून गेलीत, ह्या कल्पातनं फुटून त्या कल्पात गेलीत. खरं तर मांजराने कुठेही जावं आपल्या नैतिक मूल्याचं पसाभर पाणी सांभाळून. ते आता समाधान घेत आहेत, कारण त्यांच्या संभ्रमाच्या तळाशी आपण वागत असल्याचं आभासी पण दिसतंय त्यांना. रोजच आता आरशात पाहतायत, चेहऱ्याची डावी उजवी वळणं घेऊन निरकून घेत आहेत स्वतःला. मांजरं म्याव आवाजाची डरकाळी होईल का काय या इच्छाशक्तीने पछडलेत आणि अंतिम प्रवासाला चाललेत. नाही म्हटलं तरी मांजरांच्याही वाट्याला येतो बक्कळ सुख. मांजरं स्वतःला उलट टांगून घेतल्याचा दुःखदायक अनुभव सांगतायत. सगळ्याच झाडाझपटीतून उसंतनासाठी मांजरं तळ्याकाठी जाऊन वाऱ्याच्या मंद झुळकीबरोबर शेपटी हलवत सूर्यास्ताच्या क्षणासाठी असतात आतुर. त्यांना अंधारात काही घ्यायचं असतं, तसं काही द्यायचंही असतं. कुठल्याच मांजरानं अंगावर ओढून घेणे चादरीसारखं हे कवितेचं पान. शेवटी कुठल्याच मांजराने अंगावर ओढून घेऊ नये हे चादरीसारखं कवितेचं पान. सगळीच मांजरं वाईट असतात आणि सगळीच मांजरं चांगली असतात असंही नाही. आणि नाही म्हटलं तर त्यांच्या मागं अपवादाचं एखादा तरी खोकं असतंच. नाही म्हटलं तर त्यांच्या मागं अपवादाचं एखादा तरी खोकं असतंच. धन्यवाद सर. छान छान मस्त. तुपे सर सूत्र. डॉक्टर तपासे यांच्या. तुपे सर बोला. हो बोलतोय बोला. गरजेनुसार कवीला टोकदार होणं गरजेचं असतं. खूप छान मनोगत घोरपडे सरांनी व्यक्त केलेलं आहे, त्यांचे धन्यवाद. आणि आता मी या काव्य संग्रहावर विस्तृत चर्चा करण्यासाठी आमंत्रित करीत आहे आपले आजचे प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर मारुती कांबळे सर. नमस्कार सर्वांना. नमस्ते. नमस्ते. ऐकू येते ना? नमस्कार. पीठ कोणतंही असो ते माणसाचं भरण पोषण करतं, प्राण्याचं भरण पोषण करतं. पण हेच पीठ वाचनाचं असेल तर या पिढीतून असंख्य पीठातून माणसं उभी राहतात. म्हणून महाराष्ट्राच्या वाचन संस्कृतीला पीठ देणारी संस्था म्हणून जिच्याकडे बघितलं जातं ते वाचकपीठ प्रतिष्ठान. या प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि आज
जामिनावर सुटलेला काळा घोडा या निमित्तानं आपण चर्चासत्र करत असताना या चर्चेचे अध्यक्ष की ज्यांचं नाव जरी विनोद असलं तरी असंख्य विद्यार्थ्यांचे जगणं ज्यांनी गंभीर केलं ते आमचे मार्गदर्शक डॉक्टर विनोद गायकवाड सर, ज्यांच्याकडे शब्दांचा, विचारांचा, समीक्षेचं प्रचंड भांडार आहे ते आमच्या ताई नेहा भांडारकर. आम्ही धनाजी संताजी युद्धात लढताना बघितली नाही, पण व्यवस्थेच्या बरोबर लढताना आमचा धनाजी घोड्याच्या विरोधात लढायला लागतो तो कवी धनाजी घोरपडे. आणि ही चर्चेमध्ये सहभागी असणारे माझे असंख्य बांधव, बंधू भगिनी, रसिक, वाचक आणि आस्वादक. कवितेवर विवेचन करण्या इतकं माझं वयही नाही आणि तो मला नैतिक अधिकारही नाही. पण धनाजीच्या कवितेच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये जेव्हा जेव्हा त्याचा घोडा चरायला आला तेव्हा चारा घालणारे लोक होते, त्यामध्ये मी प्रामुख्यानं होतो. काय आहे एकंदरीत आपलं वास्तव? उद्ध्वस्त होण्याच्या एका टोकावर आपण आज उभे आहोत. आपला कधी कडेलोट होईल हे निश्चितपणे सांगता येत नाही. दारात उभं राहून सकाळी जांभई जरी दिली तर दुपारपर्यंत आपल्या गल्लीत कर्फ्यू लागतो. अशा अशुभ वर्तमानाचे अशुभ सावट तुमच्या माझ्या दारामध्ये पडलेला आहे. माणुसकीची कुर्बानी मागणारी माजोर व्यवस्था, लोकशाहीला समूळ नष्ट करण्याच्या प्रयत्नात व्यस्त असलेली सत्ता, सत्याचा दबलेला आवाज आणि पिसाळलेल्या कुत्र्याला गोंजारत मालकालाच रेबीस लस पाजणारी इथली न्यायपालिका, अट्टल गुन्हेगाराला वारंवार दिली जाणारी सूट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, द्वेषाने अधिकाधिक घट्ट झालेल्या जाती, तिच्या व्यवस्था, संस्कृतीच्या कैदखान्यात अडकलेल्या महिला आणि टेबलावर आडवा झालेल्या श्रद्धेचा बाजार, तरुणाच्या डोळ्यातील स्वप्ने फोडणारी यंत्रणा आणि सामाजिक मूल्याच्या पडझडीच्या उबग आणि कुबट येणाऱ्या अस्वस्थ काळात आपण जगत आहोत. बांधवानो, कोणतीही कलाकृती ही त्या त्या काळाची आपत्ती असते. भले एखादा कवी काळाच्या पुढे पाहत असतो, पण कलाकृती ही ती काळाची आपत्ती असते. एखाद्या कलावंताने त्या त्या काळाला दिलेली सजग प्रतिक्रिया म्हणजे त्याची कलाकृती असते. या अवस्थेतून तो आपल्या भोवतालाचे उत्खनन करत असतो. कवी असेल, लेखक असेल, चित्रकार असेल, समीक्षक असेल, तो आपला भोवताल खोदत जातो आणि भोवतालाचं उत्खनन करत असताना त्याला सापडलेल्या पीडित, शोषित जगण्याच्या असंख्य वेदना, यांचे प्रश्न तो समजून घेतो. या उत्खननाचा तो एक मूक साक्षीदार असतो आणि कधी कधी व्यवस्थेनं दिलेल्या व्यवस्थेचा तो भोगवटेचा एक वाटेदारकी असतो. स्वतःची आणि भोवतालाशी संवाद करताना त्याच्या मनात वस्तीला आलेल्या माजोर काळाची अतीव दुःखे त्याच्यासमोर कविता म्हणून कागदावर नाचू शकतात. या वेदनांची मीमांसा करणाऱ्या मराठीतील मोजक्या कवीपैकी एक महत्वाचे कवी आणि समीक्षक म्हणजे धनाजी धोंडीराम घोरपडे, या सांगली जिल्ह्यातील बहादूरवाडी या गावातील हा कवी. त्याच्या जामिनावर सुटलेला काळा घोडा ह्या बहुचर्चित काव्यसंग्रहावर आज होत असलेली चर्चा हे मराठी कवितेचे शुभ वर्तमान आहे. तसं बघायला गेलं भाऊसार तर मराठी वाङ्मय व्यवहार हळदी कुंकवाच्या समारंभात गुंतलेला असताना कळपाच्या प्रदूषणात श्वास कोंडलेल्या एका सकस कवितेला वाचकपीठ परिवाराने आज जामीन मिळवून दिलेला आहे. हा चर्चेचा जामीन मिळवून दिल्याबद्दल वाचकपीठ परिवाराचे सर्वात आधी मी मनापासून आभार मानतो. कविता ही कोणत्याही काळाचा इतिहास असली तरी घोरपडे यांच्या कवितेला फक्त इतिहास नाही, तर त्या कवितेला इतिहासाबरोबर स्वतःचा असा एक व्यापक आणि विस्तीर्ण भूगोल आहे. विषयाचे प्रचंड वैविध्य, आशयाची समृद्ध घनका, प्रभावी, परखड व थेट भिडणारी मांडणी, स्वतंत्र भाषाशैली, अनपेक्षितपणे अंगावर येणाऱ्या प्रतिमा, वेगवेगळी प्रतीके, रचनाबंधातील सहजता आणि काळाचे भयकारी सूचन देणारी ही कविता खऱ्या अर्थानं अर्थवाही आहे. वास्तविक घोडा हे पराक्रमाचे, शौर्याचे, धाडसाचे प्रतीक आहे.
अशा उधळल्या घोड्यांनीच भारताचा आणि महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास रचला. स्वातंत्र्याच्या चळवळी असो, युद्ध, लढाई, पराक्रम, मोर्चे, आंदोलने या सगळ्यांच्या यशाची जबाबदारी इथल्या घोड्याने घेतली. या कवितेतील घोडा मात्र अन्याय, अत्याचार आणि दहशतीचे रूपक म्हणून पुढे आलेला आहे. तो नुसता घोडा नाही, तर तो काळ्या रंगाचा असून कवीने शीर्षकातच शौर्याच्या प्रतिमाची मोडतोड केलेली आहे. घोडा हे शौर्याचं प्रतीक असलं तरी इथं ते उद्दामपणाचं प्रतीक म्हणून कवी ही प्रतिमा मांडतो, हीच मोठी खोच आहे. वर्तमानाची कातडी सोलताना घोडा फक्त प्राणी नसून ती एक अराजक आणि विध्वंसक संस्था आहे. गुन्हा करूनही शिक्षेपासून सहज सुटण्याचा जन्मसिद्ध हक्क त्याला सत्ता व्यवस्थेने दिलेला आहे, दुबळ्या समाजाने दिलेला आहे. त्यामुळे घोरपडे या निरंकुश वर्तनाचे आणि घोड्याला चारा घालणाऱ्या समाजाचे अत्यंत परकट भाषेत पोस्टमार्टम करतात. साहित्य माणसाला आनंद देतं, साहित्य माणसाला प्रसिद्धी देतं, साहित्य माणसाचं मनोरंजन करतं. पण साहित्याला जेव्हा गरज असते तेव्हा समाजाच्या थोबाडीत मारता आलं पाहिजे. धनाजीचा कविता संग्रह म्हणजे मराठी संस्कृतीला, साहित्याला, राजव्यवस्थेला, धर्मांध सत्तेला थोबाडीत मारण्याचा प्रकार आहे. या संग्रहात अत्यंत महत्वाची आणि संपूर्ण कविता संग्रहाची गाभा असलेली दीर्घ कविता म्हणजे जामिनावर सुटलेला काळा घोडा. ही कविता संपूर्ण कविता संग्रहाला आणि कवीला घोड्याभोवती फिरवते. म्हणजे कविता संग्रहाचा जेव्हा जेव्हा विचार होतो तेव्हा घोडा आठवतो, पण घोडा असेल आणि मांजर असेल ह्या आशय या दृष्टीने अत्यंत जुळे असणार बहिणी. म्हणून या कवितेचं विवेचन करताना मला 2 टप्प्यात करावं लागेल की तिचं आशय सौंदर्य काय आहे, तिचं भाषा सौंदर्य काय आहे, तिचं मराठी भाषेतील योगदान नेमकं काय आणि आजच्या काळातील मराठी कवितेमध्ये तिचं योगदान नेमकं काय आहे. ओंजीत घेऊन हुंगावीत मोगऱ्याची फुलं तशी जामिनावर सुटलेल्या काळ्या घोड्याची लीद हुंकत आहेत निष्ठावंत हाडाचे साबळे. बापाच्या कोरड्या घशाला पाणी देण्यापेक्षा घोड्याचे समर्थक घोड्याच्या अभिष्ट चिंतनाला आपल्या रक्ताचा अभिषेक घालतात. इतकंच काय तर माझ्यासारखे शहाणे सुरते बुद्धिवादी लोक सुद्धा छत्रीसारखे जेव्हा गरज असते तेव्हा स्वतःला फोल्डिंग करतात. हा घोडा उधळला त्याला कारणीभूत माझ्यासारखे असंख्य वाचक आहेत. कोणीही त्याच्या विरोधात उठाव करू शकत नाही ही निष्क्रियता मांडताना कवी म्हणतो, सत्तेच्या बुलडोजर खाली चेपलेली माणसं मांडू शकत नाहीत त्यांच्या विरोधात बोलण्याचा कोणताही ठराव. आपण आरशात पाहतो तेव्हा आपल्याला आपले प्रतिबिंब दिसते, पण जेव्हा त्याच आरशाला तडे जातात तेव्हा तडे गेलेल्या त्या आरशाच्या काचामधून आपल्याला अनेक प्रतिमा दिसतात. घोरपडे यांची कविता ही तडे गेलेल्या समाज व्यवस्थेचं चित्रण करणारी, प्रतिमा दाखवणारी कविता आहे. संग्रहाचे शीर्षकच वाचकाला कोड्यात टाकते, ते अचंबित करते. जामिनावर सुटलेला काळा घोडा असं नाव जेव्हा समोर येतं तेव्हा पहिला प्रश्न वाचकाला पडतो, यात काय असेल अशी उत्कंठा निर्माण करतो. जामिनावर सुटलेला काळा घोडा, सुमो, सुदैराचं विधेयक, मोर्चा, कस्टमच्या हजेरीपर्यंत, आंबट शौकीन देव, चौथी नापास अनैतिक संबंध, तू होतोस नपुसंग, भरीव अंधश्रद्धा, लोकशाहीचा काळा घुबाड, हिरवा खंदील असे एकापेक्षा एक कल्पक आणि भन्नाट शीर्षके मराठी कवितेच्या चाकोरी वाहित आहेत. प्रथमदर्शनी अचंबित करणारी ही कवितेची शीर्षके वाचकाला नंतर आपल्याकडे खेचतात. काठिण्याच्या पातळीमुळे तिच्या आकलनाला आणि आस्वादाला मर्यादा येतात. सखोल चिंतनाची बैठक असल्याशिवाय या कवितेची आशय घनता समजून येत नाही, हे प्रसिद्ध तुलनाकार आनंद पाटील यांनी त्या प्रस्तावनेत म्हटलेलं आहे. याशिवाय या कवितेमध्ये आणखी काय येतं, घोडा येतो, कुत्रे येतात, मांजरं, खेकडं, घुबड हे सगळे काय विशिष्ट प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून कवितेमध्ये येतात. मराठी कवितेच्या आजपर्यंतच्या प्रतिमांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा अत्यंत तरल, भावस्पर्शी, गूढ, सोज्वळ प्रतिमा सृष्टीला जोरदार तडाखा देण्याचं काम धनाजीच्या कवितेने केलेले आहे. या कवितेत वापरलेली विशेषणे, प्रत्येके ही स्वतंत्र अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय आहे.
निरांजनाच्या लाडभरक गाभाऱ्यातील देव म्हणजे रेड लाईट एरियामध्ये ग्राहक असून तो सामान्य भक्ताच्या दुःखाची बुडी फोडून पाहतो. आम्ही गाळलेला घाम दलाल वापरतो कोमोड ध्यालाय. यास मिशा भदरलेला सूर्य, लचाळ दिवस, संभोग स्वातंत्र्याचा हिरवा खंदील, न्यायाचं उघडं घुबड, वयात आलेला कोळा पुरुष, संपावर गेलेली जीभ, स्वातंत्र्याचा देखणा उंट, मूकबधीर ईश्वर, पाळीव तारखांचे कॅलेंडर, सरनाम्याचे मॅट लॅमिनेशन आणि घुशीच्या वर्तनाची आघाडी, उपासमारीचा निर्देशांक अशा अनेक अनपेक्षित आणि धक्का देणाऱ्या प्रतिमा या कवितेमध्ये आपल्याला दिसून येतात. मराठीच्या प्रचलित वाचकाला हा एक नवा धक्का आहे. पावसाळ्यात देव स्वतः मंदिरात राहतो आणि भक्तांना मात्र वाऱ्यावर उभं करतो. त्यामुळे कवीने थेट विठ्ठलावर मोर्चा काढण्याचा गर्भित इशारा दिलाय. वरवर पाहता ही कविता देवावरची विठ्ठलाची टिप्पणी जरी वाटत असली तर आज देशामध्ये असंख्य प्रश्न अशा नागड्यानं भिजत असताना अंधभक्ताचे आदर्श दैवत परदेशवारीमध्ये मग्न असते, हेच कवीला यातून सूचित करायचे असते. कवीच्या एकूण लेखनामध्ये, कवितेमध्ये हीच धारणा आहे. कवितेचा वाच्यार्थ समजून घेण्यापेक्षा व्यंगार्थ समजून घेतला तर धनाजीची कविता हळूहळू उलगडता येते. आमच्या आयुष्याच्या दस्तऐवजावर आम्हालाच लिहिता येत नाही आमच्या आयुष्याचा खुला जाहीरनामा. चौथी नापाचा दाखला घेऊन फिरते स्वातंत्र्य गावभर. समोर बडव्यांच्या गुलामीत अडकून पडलेला मूकबधीर ईश्वर. मरणाला जीएसटी नाही, नाहीतर त्यांनी राग सुद्धा उचलून नेली असती हप्त्या हप्त्यानं परत देतो म्हणून. उतरडीला भोकं पडलीत, केलेस पाण्याचे राष्ट्रीयकरण, ईश्वरांच्या गांडूळ सेवेकरांना दिलीस बडतर्फीची पत्रे, असं तो आंबेडकरांची थेट बोलतो. कोणत्याही कवितेची अशी स्वतंत्र छोटी वाक्य जरी घेतली तरी धनाजी घोरपडे यांच्या कवितेच्या एका वाक्यातून नव्या कवितेचा मसुदा तयार होतो. हे सामर्थ्य तिच्या शब्दकळेमध्ये आहे. कवीला सामान्य लोकांच्या दुःखाची चाड आहे. उजव्या हातात चाबूक, डाव्या हातात भाकरीचा तुकडा घेऊन काळपुरुष दारावर उभा आहे, मात्र खायला तुकडा मिळत नाही, गिळायला अन्न मिळत नाही, अशी अवस्था आहे. पावसाळी प्रदेशात नद्या विहिरी वांजोट्या राहतात आणि योजनांना मात्र भराभर दिवस जात आहे. जगण्याची मॅरेथॉन शर्यतीत आजही पोट भागवायला पोट घाण ठेवावे लागतात. पोरीचा वरचा भाग म्हणजे डोकं, शिक्षण आणि विचार स्वातंत्र्य उघड पडल्याने त्यांना खालचा भाग नीट झाकता येत नाही. काष्टपूल देशात जात पेरली की सत्ता उगवते, हे नवतंत्रज्ञान इथल्या सत्तेने विकसित केलेलं आहे. नमामि गंगे म्हणून पाप धुवून जात नाही, त्यासाठी माणुसकीची प्रतिष्ठापना करावी लागते, हा संदेश हा कवी देतो. कवितेने माणसं विचारायची असल्याने घोरपडे यांच्या कविता निश्चितच कंगव्यापेक्षा अधिक टोकदार झालेले. ही कविता कोणत्या प्रकारात मोडते, ह्या कवितेचा बाज काय आहे, ह्या कवितेचा घाट काय आहे, तसं बघितलं तर मुक्त छंदात असणाऱ्या ह्या सगळ्या कविता त्या अधिकाधिक दीर्घ आहेत आणि काही अल्प आहेत. प्रबोधनपर, राजकीय आणि व्यंगात्मक भाष्य करणाऱ्या ह्या कविता आहेत. त्यात वेदना नसली तरी व्यवस्थेला जाब विचारण्याची धमक आहे. त्या गाण्यासाठी कविता नाहीत तर काहीसाठी सांगण्यासाठी फुडेले आहेत. एका अर्थाने हा कवी आजच्या काळाचा भाष्यकारच आहे. काही कवितेत तो थोड देवाला शिव्या देतो, अनेक कवितेत शिव्या देतो आणि कंबरेखालची भाषा करतो, पण त्या शिव्या नसून त्याने केलेले व्यवस्थेचे ते एक निदान आहे. आणि निदान व्यक्त करण्यासाठी डॉक्टरांना त्यांची स्वतःची भाषा सांगावी लागते. धनाजीनं निदान करताना आपली आणि रोग्याची भाषा वापरलेली आहे. ही कविता वाचकाला आरसा दाखवते, स्वतःला प्रश्न विचारायला भाग पडते. स्पष्ट वक्तेपणा आणि रूपकता हा या कवितेचा विषय आहे. बोकडाला राष्ट्रीय पुरस्कार, देश जाणाऱ्यांची ग्रंथ तुला, नागड्या रस्त्याला स्ट्रेचेबल चड्डी आणि बोलक्या बाहुल्यांना वगळले जाते दिवाणी फौजदारी न्यायातून, अशी खंत तिला आहे. मरणाच्या मूल्याचा रोज इव्हेंट करणाऱ्या निष्क्रियतेला आणि उद्दाम व्यवस्थेला ही कविता जाब विचारते, चिडते, प्रसंगी भिडते. तिची भाषा ग्रामीण आणि परखड असून उपहास, विरोध, कधी मार्मिक तर कधी बोचरेपणाने ती व्यवस्थेवर हळूहळू प्रहार करते आणि वाचकाला हसायलाही लावते. तिच्यात विद्रोह असला तरी आक्रोश नाही. संत तुकारामांच्या भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाटाळ्यांच्या माती हनुकाठी
आणि नामदेव ढसाळांच्या मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे या भूमिकेशी बांधिलकी असणारी ही कविता आहे. संत तुकाराम, नामदेव ढसाळ आणि नारायण सुर्वे यांच्या पुढच्या पिढीचा वारसदार असणारी ही कविता आहे असं मला ठामपणे वाटतं. ढसाळांची कविता अंगावर येते, ग्रेस काहीतरी गूढ सांगतात, सुर्वे भेदक वास्तवाची जाणीव करून देतात. मात्र ही कविता आपल्या अवतीभोवती काहीतरी घडते आहे आणि आपणच याला दोषी आहोत ही एक अपराधीपणाची जाणीव निर्माण करायला यशस्वी होते. ती कधी लढ म्हणून सांगत नाही, पण वाचणाऱ्या प्रत्येक वाचकाला आपण व्यवस्थेच्या विरोधात लढलं पाहिजे अशी मानसिक तयारी ही करून घेते. या कवितेची या कवितेला एकूण सौंदर्य नाहीत, या कवितेमध्ये भाषिक सौंदर्य नाहीत असे अनेक जण म्हणतात, पण या कविमध्ये सत्य आहे आणि कवीने मांडलेले सत्य हेच या कवितेचे सौंदर्य आहे. कमीत कमी शब्दात अधिक आशय नोंदवण्याची ताकद तिच्याकडे आहे. बोलीभाषेचा बाज, परखडपणा, व्यंग, उपरोध आणि आशयाची प्रचंड खोली तिच्यात आहे. म्हणून ती लोकल ती ग्लोबल होते आणि महाराष्ट्रापासून गोव्यापर्यंत जाते. प्रदेशाच्या कोणत्याच सीमा तिला जकडून ठेवत नाहीत. तिची मांडणी ही आशयधार्जनी आहे. छोट्या छोट्या वाक्यातून सत्याची ओंगळ बाजू मांडताना ती अधिक व्यापक आणि सखोल चिंतनाच्या दिशेने वाचकाला घेऊन जाते. या कविता दर्जेदार आहेत, त्या फक्त प्रश्न मांडतात, वाचकाला काही पर्याय देत नाहीत असे काही लोक मला म्हणाले. आणि काही समीक्षक म्हणतात कविता फार चांगली आहेत हो, पण वाचकाला पर्याय काय देत नाहीत. मात्र अनेक कवितेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हा कवी व्यवस्था बदलण्याची जबाबदारी स्वतःवर घेतो. गुलामीचे काळे ढग लवकरच नष्ट होतील, आपण आता सूर्य होण्याच्या भानगडीत पडलो आहोत असा इशारा तो कवी देतो. माणसाला माणूस भेटेल असा 1,00,000 दिवा त्यानं पेटवायचा. आपले गांडू नशीब लिहिणाऱ्या सटवाईच्या कपाळावर तिच्याच इतिहासाची समारोपाची वेळ या कवीला लिहायची आहे. व्यवस्थेची छोटी डागडुजी करण्यापेक्षा तिला मोठे भगदाड पाडायचे आहे. अशा वेळी अळ्यावर जाळ लावताना हात भाजले तरी चालेल, आपण जाळून गेलो तरी चालेल, ही मानसिकता या कवीने ठेवलेली आहे. या देशातून हाक मारल्यावर त्या देशातून अशी हाक यावी अशी विश्वबंधुवाची कल्पना ही कवी करतो. वाचकांना आपल्यात गुंतवून ठेवण्याचे सामर्थ्य या कवीमध्ये आहे. तिच्यात नाट्य आहे, तिच्यात दृश्यमयता आहे. ती कधी मन की बात करत नाही तर ती जन की बात बोलते. एका अर्थाने कॉक्रोच पार्टीचा आज व्यक्त होणारा संताप, रोष किंबहुना तिचा जाहीरनामा धनाजी घोरपडे यांनी आधीच लिहून ठेवलेला आहे. कवीला स्वतःची अशी एक विवेकनिष्ठ भूमिका असावी लागते. ती भूमिका इथे दिसते. जगण्याची दाहकता, अनुभवात असलेला जिवंतपणा, त्यामुळे ती कृत्रिम वाटत नाही. ती मुजोर व्यवस्थेला नाल मारते. या व्यवस्थेतून, या कवितेतून तिच्या वाचकाला मुद्दाम व्यवस्थेच्या विरोधात बोलण्याचे, लिहिण्याचे आणि उधळलेला घोडा जेव्हा जेव्हा आपल्या दारात येतो तेव्हा त्या घोड्याचा लगाम खेचण्याचे बळ द्यावे अशी अपेक्षा या एपूणकूत कवीच्याकडून करतो, या सगळ्या कविता संग्रहाकडून करतो आणि आपल्याकडूनही करतो. मला व्यक्त होण्याची जी संधी आपण दिलीत याबद्दल पुन्हा एकदा आपले मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय. उद्ध्वस्त होण्याच्या एका टोकावर आपण उभे आहोत असं सरांनी सुचवलं. आणखीन ते हेही म्हणतायत की ह्या कवितेचा वाच्यार्थ समजून घेण्यापेक्षा त्याच्यातला व्यंगार्थ समजून घ्यायला हवा. खूप छान मनोगत व्यक्त केलं सर, धन्यवाद. यानंतर आपले दुसरे प्रमुख अतिथी नेहा भंडारकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या कविता संग्रहावर व्यक्त करावं. नेहा भंडारकर मॅडम. धन्यवाद सर. निरनिराळ्या काव्यसंग्रहावर काव्य चर्चा आयोजित करून काव्यप्रेमींच्या काव्य जाणीवा समृद्ध करण्यासाठी निरनिराळ्या पुस्तकांच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासणे आणि साहित्य चळवळीचे संगोपन आणि संवर्धन करणे अशा नितळ हेतूने तयार झालेल्या वाचकपीठ प्रतिष्ठानाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हे वाचकपीठ खरोखरच आजच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. वाचकपीठ प्रतिष्ठानाचे आजचे अध्यक्ष आदरणीय गायकवाड सर
आणि प्रतिष्ठानाचे आजच्या काव्यचर्चेचे पण अध्यक्ष आणि प्रतिष्ठानाचे अध्यक्ष आणि प्रतिष्ठानासाठी कार्य करणाऱ्या संपूर्ण टीमचं मी आभार मानते की भाष्यकार म्हणून मला इथं आमंत्रित केलं आणि माझी मैत्रीण प्रिया धारूरकर जिनं माझं नाव सुचवलं, मी तिचं पण आभार मानते. उपस्थित सगळ्या मान्यवरांना, या काव्यचर्चेत जितकेही उपस्थित मान्यवर आहेत सगळ्यांना नमस्कार करते आणि आजच्या उपक्रमासाठी सुचवलेल्या पुस्तकावर भाष्य करण्याकडे वळते. जामिनीवर सुटलेला काळा घोडा. जामिनीवर सुटलेला काळा घोडा हा कविता संग्रह थेट व्यवस्थेला भिडणारा कविता संग्रह आहे, जो ललित पब्लिकेशनने प्रकाशित केलेला आहे. घोड्याचाच प्रतीक आणि रूपक वापरून लिहिलेल्या काही कविता मी पूर्वी वाचलेल्या होत्या. त्यापैकी केनियाची एक कवयित्री आहे, तरुण कवयित्री वॉर्सन शायर म्हणून, जिच्या कविता मी इंग्रजीतून मराठीत अनुवादित केलेल्या आहे. तर तिने सुद्धा एक घोड्याचं प्रतीक घेऊन फार सुंदर स्त्रीवादी कविता लिहिलेली आहे आणि माझी ती फार आवडती कविता आहे. पण जेव्हा मी 2024 मध्ये धनाजी घोरपडे यांचा घोड्याचंच रूपक आणि प्रतीक वापरून लिहिलेला संग्रह वाचला, जामिनीवर सुटलेला काळा घोडा, तर ह्या कविता संग्रहातील घोडा मला पूर्वी वाचलेल्या घोड्यांपेक्षा फार वेगळा वाटला. हा घोडा जामिनीवर सुटलेला आहे, तसंच तो काळा देखील आहे आणि त्या घोड्याचं जामिनीवर सुटणं आणि काळं असणं हेच या कविता संग्रहातील आशय द्रव्य या कविता संग्रहाला वैशिष्ट्यपूर्ण करण्यास कारणीभूत ठरतं असं मला वाटतं. सर्वसामान्यपणे आताच चंद्रशेखर सर, आदरणीय चंद्रशेखर सर बोललेत, बऱ्याच काही छान छान ओळी उद्धृत केल्यात. त्या ओळी होऊ शकतात की मी रिपीट करेल, पण मी दुसऱ्या अनुषंगाने, कारण जी. कुलकर्णी म्हणायचे की मी कुठल्याही साहित्य कृतीकडे 10 परिप्रेक्ष्यातून पाहू शकतो. तर जर ओळी त्याच आल्यात कवितेच्या तरी त्याचा परिप्रेक्ष्य वेगळा राहील, मी मांडताना तो वेगळ्या परिप्रेक्ष्यातून मांडेल. तर सर्वसामान्यपणे घोडा हा धैर्य, सामर्थ्य, मुक्ती आणि स्वातंत्र्याचं प्रतीक असतं, नाही का? आणि तेच एखादा घोडा म्हणजे जर पाळीव घोडा असेल तर तो विश्वास आणि मैत्रीचं प्रतीक असू शकतो. आणि काही घटनांमध्ये बांधलेला घोडा असतो हा बंदिस्तपणाचं सुद्धा प्रतीक असू शकतो. पण धनाजींचा हा घोडा आहे, हा अतिशय उद्दाम घोडा आहे. आता बघा, एक फार सुंदर व्याख्या इथं मी त्यांच्या कविता संग्रहाच्या अनुषंगाने इथे मी सांगू इच्छिते की शारीरिक, भावनिक, बौद्धिक, धार्मिक आणि सामाजिक पैलूंच्या पौरुषी तसेच स्त्रीत्वाचं त्या व्यक्तीचं प्रकटीकरण म्हणजे लैंगिकता. पुन्हा एकदा ही व्याख्या बोलते की शारीरिक, भावनिक, बौद्धिक, धार्मिक आणि सामाजिक पैलूंच्या पौरुषी तसेच स्त्रीत्वाचं त्या व्यक्तीचं प्रकटीकरण म्हणजे लैंगिकता. अशी जर लैंगिकतेची व्याख्या केली तर जामिनीवर सुटलेला काळा घोडा हा धनाजी यांच्या काव्यसंग्रहात आढळणाऱ्या लैंगिकतेला ही व्याख्या होते. आता ह्या व्याख्येच्या अनुषंगाने ह्यांच्या कविता संग्रहात लैंगिकता कुठे येतं बघूया. त्यातले एका कवितेच्या काही ओळी इथं उद्धृत करते की इथं बाई असते पारंपरिक गुलाम, इथं बाई असते पारंपरिक गुलाम, इथला पुरुष सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेचा निर्विवाद राजाधीश. इथं पाळली जातात कुत्री, छळली जातात माणसं, इथल्या 5ही बोटांना आगळा वेगळा धर्म, ओठावरचा रहीम चौकटी बाहेरच. सामाजिक राजकीय जाणीवेचे अत्यंत उपरोधपूर्ण प्रकटीकरण करताना शोषणाचे प्रमुख केंद्र असलेला उच्चवर्णीय समूह आणि धार्मिक शोषण ज्याच्या नावावर होत असतं तो देव. खरातांचं आत्ताच आपण विवेचन ऐकलं भावसार सरांनी केलेलं. तर तो देव हे विदारक सत्य कवी बऱ्याच ठिकाणी आपल्या कवितांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो. कवीचं आयुष्य म्हणजे तरी काय हो, त्यानंच लिहिलेल्या कवितेच्या 2 ओळींच्या दरम्यानची जागा, होय ना? कवी असंच म्हणतो. तर भावनांचा स्फोट किंवा उद्रेक म्हणजे क्रांती नव्हे. असे असले तरीही
तरीही संग्रहातील काळ्या घोड्याचा अशोभनीय उच्छाद असह्य होऊन व्यवस्थेच्या विरोधात जाब विचारणाऱ्या या कविता समाज जीवनाच्या पडझडीचं आणि मानवी मूल्यांना आलेल्या अवकळेचं यथार्थ चित्रण करतात. त्यामुळे या कविता क्रांतिकारी नसल्या, बघा, क्रांतिकारी नसल्या तरीही भ्रम निर्माण करणाऱ्या म्हणजे भ्रांतिकारी देखील नाहीत, हे इथं नमूद करावंसं वाटतं. किंबहुना कवी घोरपडे यांच्या कविता समाजाप्रती केलेलं शाब्दिक योगदान वाटतं. त्यामुळेच काळाच्या घोडेबाजारात मानवी मूल्यांसाठी जामीन असलेल्या सामान्य माणसांच्या चिरेबंदी आवाजास ही अर्पण पत्रिका सुद्धा या संग्रहातील कवितांच्या अनुषंगाने फार महत्त्वाची वाटते. आणि अर्पण पत्रिकेवरून सुद्धा संग्रहाबद्दल बरंच काही कळून जातं. म्हणजे कवीचं जे आपण जे म्हणतो की सजगता आहे ती अर्पण पत्रिकेपासूनच आपल्याला लक्षात येते. आयुष्याच्या या कोऱ्या कागदावर 4 ओळी लिहाव्यात म्हणतोय, नाहीतर ही माणसं असाच जाळतील हा कोरा कागद, या ओळी इथं मुद्दाम पुन्हा एकदा उद्धृत कराव्याशा वाटतात आणि ही कवी मनाची तळमळ ते आपल्या कवितेत व्यक्त करतात. ग्रामीण, दलित, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा अनेक विविध क्षेत्रातील दूषित वातावरणावर आधारित आशयावरच्या कविता या संग्रहात समाविष्ट आहेत. लय, घाट, आकृतिबंध, शैली, आशयाचं सुघटन या उत्तर आधुनिक साहित्याच्या व्याख्येत घोरपडे यांच्या काही कविता नक्कीच येतात. या संग्रहातील कविता वाचताना, जसं की आता पुन्हा कांबळे सरांनी म्हटलं, मी पण तेच उच्चारेल की या संग्रहातील कविता वाचताना नामदेव ढसाळ, संत तुकाराम आणि इतर अनेक संत कवी आपल्याला सहजच आठवून जातात. त्या अनुषंगाने या कविता संग्रहाची ही दुसरी बाजू इथे अधोरेखित करावीशी वाटते. त्यात काही ओळी बघा की बोगस संस्कृतीच्या निष्ठेखातर विष्ठा खायला लावणाऱ्या ईश्वरांच्या गांडू सेवेकरांना असं उपरोधी आवेग जगण्याचा समग्र मार्ग ओलांडत आपला प्रवास करतात. आजची दूषित लोकशाही व्यवस्था आणि त्याचे परिणाम या कवितांचा मुख्य आशय आणि विषय. कवितेला नक्कीच असते उदर, शक्यतांच्या अनेक अर्थांचे पदर, अर्थांच्या अनेक शक्यता घेऊन आलेल्या अनेक कविता आपल्याला त्यांच्या या संग्रहात दिसतात. लोकशाहीच्या ऐरणीवर चेचले जातात आमचे मूलभूत हक्क, जिभेच्या वाट्याला आलेला हा सक्तीचा मूकपणा, अशी सगळीकडून जेव्हा अभिव्यक्तीची मुस्कटदाबी वाढत असताना हा कवी सूर्य होण्याच्या भानगडीत पडतो. पृष्ठ 103 वर त्यांची ही कविता आहे सूर्य होण्याबद्दल. आणि एकूण 85 कविता असलेल्या या कविता संग्रहात भाषेची योजना आणि शैली फार प्रभावी वाटते. नळ या कवितेत बघा, या नापिकपणावर एकही झालं नाही शुक्राणूंचं अधिवेशन, तत्सम आवाजी मतदानही, तरीही आमच्या नावाखाली आयुष्यभर त्यांनी शिजवल्या घुगऱ्या आम्हाला गाव हरवलेल्या वेशीवर ठेवून. तसेच जामिनीवर सुटलेला काळा घोडा ही शीर्षक कविता ही धनाजींनी पण वाचली, शिवाय त्याच्याबद्दल चंद्रशेखर सरांनी पण आता बोललं. तर ही अत्यंत महत्वाची कविता आहे, तिला तर डावलून आपण पुढे जाऊच शकत नाही. तर ही जी शीर्षक कविता आहे ती सामाजिक आणि राजकीय दूषित वातावरणावर सगळं काही बोलून जातं. आणि हेच मी दुसऱ्या पद्धतीने याच्यावर विवेचन करेल. त्या ओळी पहिले वाचते काही की काळ्या घोड्याची संभोगाची ताकद अमर्याद, सत्तेच्या बुलडोझर खाली चेपलेली माणसं मांडू शकत नाही त्याच्या विरोधात कोणताच ठराव, जामिनीवर सुटलेला काळा घोडा कुणावरही सोडू शकतो नाडा, येथून पुढे विर्यानेच पेटवावेत गाभाऱ्यातील नंदादीप, निदान अनैतिक स्पर्म तरी खर्ची पडतील त्या निमित्ताने, जळू देत 17 पिढ्यांची वंशावळ. अत्यंत मार्मिकपणे वापरलेलं हे काळ्या घोड्याचं प्रतीक कवितावर भाष्य सुरू करताना ही जी लैंगिकतेची व्याख्या सांगितली होती ती या कवितेत तंतोतंत लागू होते. तसेच शेवटची ओळ ही कविता किंवा टाळभाग चाळीतील गुलीबाई ही कविता किंवा संस्कृतीचा गंजीखाना या कविता सुद्धा वाचकाला विचार करावयास भाग पाडतात. वेश्या इतकं कोणीच नसतं प्रामाणिक
अतिशय सुंदर ओळ आहे ही. वेश्या इतकं कोणीच नसतं प्रामाणिक सारख्या ओळी आणि या संग्रहातील इतर काही कविता नामदेव ढसाळ यांच्या मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे सारख्या कवितांची आठवण करून देणारे आहेत. अशा अनेक कविता या संग्रहात आढळतात. त्या अनुषंगाने बोली भाषेतील स्लँग शब्द बऱ्याच ठिकाणी ओघानेच वापरण्यात आलेले आहेत. आता स्लँग म्हणजे अपभाषा. अपभाषा ही नेहमीच असभ्य नसते. तुम्ही लक्षात ठेवा, अपभाषा ही नेहमीच असभ्य नसते, मात्र ती अनौपचारिक आणि अनधिकृत असते आणि ती प्रामुख्याने विशिष्ट समूहातच बोलली जाते. तर घोरपडे यांच्या या कविता संग्रहातील अभिव्यक्तीमध्ये शाब्दिक आणि भावनिक अपशब्द, पूर्वचन, लिंग पदभाव ज्याला आपण जेंडर म्हणूया आणि तसेच काही स्लँग शब्दाचा प्रयोग आणि वापर आढळून येतो, जो कवीचा पिंड आणि कवितांच्या अनुषंगाने सहज वाटतो. आणि म्हणूनच मी जी लैंगिकतेची व्याख्या पहिले सांगितली की कुठल्या प्रकारच्या लैंगिकतेत यांच्या कविता बसतात, तर ते इथे तंतोतंत लागू होतं. काही कवितांमध्ये जसं की आताच कविता वाचल्या त्यात ठाकलं, पादलं, मुतलं इत्यादी ग्रामीण शब्द किंवा छातीवरचे बॉल सारखे बोली भाषेतील शब्द, माफ करा हे मला सांगणं फार गरजेचं वाटतंय, तर बोली भाषेतील शब्द कवीचा ग्रामीण पिंड म्हणून सहज वापरलेले दिसतात. कवी व्यवसायाने शेतकरी आहेत. ग्रामीण आणि बोली भाषेतील काही शब्द जे पांढरपेशा वर्गात असभ्य वाटतात किंवा साहित्यिक भाषेत अपशब्द वाटलेत तरीही प्रस्तुत कवीचा ग्रामीण पिंड समजून घेतला तर सहज वापरलेले दिसतात. तुम्हाला त्यासाठी ह्या कवीचा पिंड ओळखणं फार गरजेचं आहे. आणि शिवाय कवीच्या भूमीशी कवीची नाळ घट्टपणे जुळलेली आहे. ही कवीच्या लेखनातील प्रादेशिकता सुद्धा जाणवते. प्रत्येक कवीमध्ये असं म्हणतात की प्रादेशिकता ही पहिले असायलाच हवी, मग त्यांनी ग्लोबल असायला हवं. तर ह्यांच्या कवितेत प्रादेशिकता जाणवते आणि ही त्यांची प्रादेशिकताच त्यांच्या कवितांना अस्सलपणाचा दरवळ देते, हे इथे नमूद करावेसे वाटते. पृष्ठ 114 वर खालीपेट ही एकमेव हिंदी कविता आहे त्यांची, त्याच्याबद्दल इथे बोलावं. नंतर मग या संग्रहातील म्हणजे फक्त जस्ट त्याचा हे करते, उल्लेख करते. आणि मग या संग्रहातील काही कविता वाचकाला बऱ्याच ठिकाणी जरी नामदेव ढसाळ यांच्या शैलीची आठवण करून देतात, तरीही घोरपडे यांची स्वतःची स्वतंत्र शब्द योजना आणि शैली आहे, ही बाब नाकारता येत नाही. नवनवीन शब्द योजना हे या कवीचं वैशिष्ट्य आहे. जसं की कास्टफुल देशा, आता सरांनी पण ह्याच्याबद्दल बोललं, मी याच्यावर दुसऱ्या अँगलने बोलते की कास्टफुल देशा या कवितेमध्ये ते लिहितात की कास्टफुल देशा पाडून टाक तुझ्या अंगावरची ही जातीची वस्त्र. आता मला इथे हे सांगावंसं वाटतं की कास्टफुल हा इंग्रजीतील स्टँडर्ड वर्ड, ज्याला आपण इंग्रजी प्रमाण भाषेतील शब्द नाही, पण तो धनाजींनी एक कॉइन केलेला शब्द आहे. आणि ही नवीन शब्द योजना हे पण कवितेच्या जमेची बाजू असू शकते. कवितेला कधीच नसावी बाराखडी असे म्हणत शब्द योजना करणारा हा कवी मरण उशाखाली घेऊन झोपलेला कुचकामी वर्तमान अशा सारख्या प्रभावी ओळी शब्दबद्ध करतो. किंवा नशीब मनाला जीएसटी नाही तर राख सुद्धा उचलून नेली असती त्यांनी हप्त्यानं परत देऊ म्हणून. तर भिंग फुटलेल्या लोकशाहीच्या दुर्बिणीतून हा कवी समाज न्याहाळतो, समाजविषयक आपली निरीक्षणं मांडतो आणि काही टोकदार ओळींच्या माध्यमातून व्यक्त होतो. वरचढ वर्गाविषयी लिहिताना तो पांढरा सुमो या कवितेत लिहितो. सुमो नेहमीच गिळतो वर्तमानाचा मथळा, तरीही प्रसिद्धीची भूक छळते त्याला. तर कवीच्या विचारांची प्रगल्भता या ओळींमधून आपल्या लक्षात येते. वर्ग समजायला वर्गातच बसावं असं काही नाही. वर्गाच्या अवकाशाने गिळून टाकलेला हा मानवी भूगोल आणि इतिहास, वर्ग आणि जाती व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या ओळी चिंतनशील नक्कीच आहेत. हा कवी भोग संस्कृतीविषयीची चीड व्यक्त करतो आपल्या कवितांमधून आणि धार्मिक सत्तेला फैलावर घेताना दिसतो. कारण तुम्हाला उभं केलं आहे प्रार्थनेच्या रांगेत शतकानुशतके,
समोर बडव्यांच्या गुलामीत अडकून पडलेला मूकबधीर ईश्वर डोळं नसलं तरी पापण्या फासटून उभा आहे माफीचा साक्षीदार म्हणून. तर देवाच्या आडून माणसाला टोमणे मारताना, निंदा करताना किंवा देवाला मूकबधीर म्हणताना संतासारखीच देवाप्रती व्याज्य स्तुती, ज्याला आपण एक प्रकारची निंदाच म्हणतो, इथे प्रखरतेने जाणवते. शेंगदाणे खाऊन टरफलं फेकावं इतक्या सहजतेने फेकली जातात इथली मानवी मूल्य, असं लिहिणारा हा कवी माणूस पण या कवितेत असं लिहितो की या देशातून हाक मारावी, त्या देशातून कोणीतरी ओ द्यावी, इतक्या नितळ पातळीवर यावं माणूसपण, अशी माणूसपणाची आस ठेवणारा हा कवी धर्मनिरपेक्षतेचं झाडच होऊ बघतो. आणि महत्वाचं हे की कवीची पसायदानाची ही एक वेगळीच भाषा इथे आपल्याला जाणवते. विलीन कवितेत डिजिटल इंडियाच्या भुताटकीनं केलेली असते गिळंकृत सरकारी योजना असे म्हणणारा कवी कावळा या कवितेत जगण्यातले झपाट्याने होत जाणारे बदल, हे जागतिकीकरणामुळे वर्णव्यवस्थेत होणारे बदल, समाज व्यवस्थेत होणारे बदल कसे कारणीभूत ठरतात त्याचं उपरोधिक वर्णन करताना दिसतं. काही ओळी बघा किती सुंदर आहेत की खरं तर स्वच्छतेचे प्रतीक म्हणून गणला जातो कावळा. पारंपरिक पगडा सोडून खेळ मांडलाय त्यानं वेगळा. जन्मजात रंगाने काळा असणारा कावळा काहो पाहतोय पांढरा बगळा. शेवटी कावळा हा कावळाच, जन्माने कावळा, मरणाने कावळा, धोरणानेही कावळा. फार सुंदर आणि प्रगल्भ अशा ओळी. कॉर्पोरेट संस्कृतीचा अतिरेक आपल्या शब्दात ते व्यक्त करतात आणि म्हणतात की तुमचा आई किंवा बाप कोणीही मरो, आम्ही रिझनेबल मध्ये मड साजरं करू. कॉर्पोरेट संस्कृतीच्या कोलाहलातून बाहेर पडून हा कवी बुद्धाची शांती शोधतो. बुद्ध कवितेत हा कवी लिहितो, कालच मला बुद्ध दिसला. आदिम संस्कृतीच्या शेवटच्या टोकावर कल्लोळातही एकांत जपत जगण्याच्या सम्यक संदर्भाचे धागे घेऊन आयुष्य विणत होता, शांती म्हणत होता. तर कुत्रा, घोडा, घुबड, कावळा, खेकडा आणि मांजर अशा अनेक रूपकांचा सुंदर वापर कवीच्या कवितांमधून झालेला आढळतो. आणि त्या दृष्टीने कवीची मांजर ही कविता फार महत्वाची आहे, जी त्यांनी स्वतः आज इथे वाचलेली आहे. नंतर कवितांवर निस्सीम प्रेम करणारा हा कवी शेवटी म्हणतो, कंगव्याने किती छान विंचरता येतात केस, कंगव्याने किती छान विंचरता येतात केस, आताशा मला अशीच कवितेने विंचरायची आहेत माणसं. काय सुंदर ओळी आहेत त्या. किंवा तो आणखी लिहितो की गुंजभर सोन्यासाठी स्मशानातील राख चाळत बसावी रात्र रात्रभर, असंच काही कवी लेखकांसाठी. शेवटी हा कवी समग्र काळच आपल्या कवित घेतो आणि लिहितो की जन्मा अगोदरची तशी मरणानंतरची ही जाणीव जोपर्यंत येत नाही कवितेत तोपर्यंत संपत नाही माझी कविता. धनाजी धोंडीराम घोरपडे या कवितेची घोडदौड अशीच सुरू राहावी अशा सदिच्छा व्यक्त करते. हा कविता संग्रह तसाही महाराष्ट्रभर फार फार प्रसिद्ध झालेला आहे आणि या कविता संग्रहामुळे त्यांना आणखी एक वेगळी ओळख मिळालेली आहे. आणि ते असंच लिहत राहो आणि असंच वाचकांना आपली पुस्तकं वाचकांसाठी हे उपलब्ध करत राहोत अशी सदिच्छा व्यक्त करते. मला या वाचकपीठावर भाष्य करण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं एकदा संपूर्ण टीमचा आभार मानते. धन्यवाद. या कविता क्रांतिकारी नसल्या तरी भ्रांतिकारी पण नाही, असे मनोगत या कविता संग्रहाविषयी मॅडमनी व्यक्त केले आणि विविध कवितांवर सखोल चर्चा त्यांनी घडून केली. इथे मॅडमचे खूप खूप आभार. आणि आता मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विनोद गायकवाड सर यांना अध्यक्षीय भाषण करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. गायकवाड सर. सर्वांना नमस्कार. वाचकपीठ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य चंद्रकांत भोसले सर, उपाध्यक्ष आदरणीय भास्कर निर्मळ सर, खजिनदार मारुती सावंत सर, या चर्चासत्रामध्ये ज्यांनी आपले मौलिक विचार मांडले त्या आदरणीय मॅडम नेहा भांडारकर
माझे मित्र डॉक्टर चंद्रशेखर कांबळे, किरण भवसाळ, प्रिया दारुकर मॅडम आणि त्यांच्या कवितेवर आपण चर्चा करत आहोत ते माझे मित्र धनाजी धोंडीराम घोरपडे सर. मी माझा भाषण काही लिहिलेलं नाही आहे आणि मला ती समीक्षेची अवघड भाषा जमतही नाही, त्यामुळे मी आपल्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतो. मला जे या कवितेबद्दल वाटलं, आता या दोघा भाष्यकारांनी आणि किरण भावसार सरांनी अतिशय उत्तम, मार्मिक आणि अतिशय चपकल अशा शब्दामध्ये या साऱ्या कवितांचा सार आपल्या पुढे मांडलेला आहे आणि अगदी अतिशय तपशिलानं मांडलेला आहे. अनेक महत्वाच्या कवितांच्या ओळी त्यांनी उद्धृत केल्या आणि त्यामुळं मी पुन्हा त्या फंदात पडत नाही, कारण तुम्ही सगळ्यांनी ते ऐकलेलं आहे. पण चंद्रशेखर कांबळे सरांनी इतकी सुंदर सुंदर वाक्य, ज्याला आपण स्टेटमेंट म्हणू शकू, की तडे गेलेल्या समाजव्यवस्थेची कविता, केवढं सुंदर वाक्य आहे. आणि घोडा हे पूर्वी यशाचं प्रतीक होतं आणि इतर काळा घोडा मात्र एक उद्दामपणाचं प्रतीक होतं, असं त्यांचं सगळंच विवेचन अत्यंत सुंदर असं आहे, अभ्यासपूर्ण असं आहे. नेहा मॅडमने सुद्धा लैंगिकतेची जी एक व्याख्या केली ती अतिशय व्यापक, अतिशय सखोल आणि संपूर्णपणे वेगळ्या पद्धतीची अशी आहे. मी तर ती पहिल्यांदाच ऐकली. दोघांनीही या कवितेची नाळ तुकाराम, ढसाळ, सुर्वे यांच्या कवितेपर्यंत घेऊन पोचवली आणि ते सत्य आहे ते. त्यामुळं या कविता ह्याच्या अगोदर हा कवी मला भावला कधी, तर ज्या वेळेला मी त्यांची गाराणं हे जे हा कविता संग्रह वाचला होता आणि त्यावेळेला शेवटची त्यातली कविता मला ती फार भावली होती. 3च ओळींची कविता. मी पाहिला आहे प्रत्येक घराघरात एक जिवंत देव चुलीसमोर जळताना. त्या भावल्या कवी ह्या ओळी मला साऱ्या. आणि मग लक्षात आलं की या कवीकडे निश्चितपणाने नवं काहीतरी सांगण्याजोगं आहे. पूर्वी या भ्रष्ट राजकारणात आपण पांढरे हत्ती ही संकल्पना वापरत होतो, प्रतीक वापरत होतो. पण धनाजी घोरपडेने ती संकल्पनाच पूर्णपणे बदलून टाकली. कारण पांढरा हत्ती, पांढरे ढग म्हणजे ही सगळी निरुपयोगी माणसं आपण म्हणत होतो, पण ती केवळ निरुपयोगी नाहीत, तर सारी समाज व्यवस्था, सांस्कृतिक व्यवस्था हे सगळे उद्ध्वस्त करणारे हे सगळे लोक आहेत. त्यामुळे त्याला काळा घोडा ही नवीन एक प्रतिमा त्यांनी दिली आणि आता ती रूढ झाली पूर्णपणे आपल्या सगळ्या मराठीमध्ये म्हणा, महाराष्ट्र, गोवा या सगळीकडे म्हणून हे असं झालेलं आहे. वाचकपीठ प्रतिष्ठानचा हा 76वा कार्यक्रम आहे. 75 कार्यक्रम झाले, म्हणजे पाऊण शतक झालं त्यांचं. 76वा हा काळ्या घोड्यावरती आहे. याच्या पुढची शतकापर्यंतची मजल हीच एक घोडदौड ठरेल असं मला वाटतं. सारं कवितेवरतीच चर्चा सतत घेणं, प्रत्येक महिन्याला घेणं, सातत्य टिकवणं, वेगवेगळ्या भागातून लोकांना त्यात सामील करून घेणं, ही खरं तर एक मोठी तपश्चर्या आहे. वाचकपीठ हे कवितेचं विद्यापीठ वाटतं मला ते. आणि उत्तम कविता शोधण्याचा हा एक अद्वितीय असा प्रवास आहे वाचकपीठाचा. मी सुद्धा उत्तम कवितेच्या शोधात आहे. पूर्वी मी कविता लिहित होतो, पण माझ्या लक्षामध्ये आलं की आपल्याला कविता लिहिता येत नाही. मी सगळ्या त्या कविता माझ्या फाडून टाकल्या. अलीकडं काही कविता वाचल्यानंतर मला पश्चाताप होतो की आपण कविता त्या का फाडून टाकल्या, त्याच्यापेक्षा त्या बऱ्या होत्या साऱ्या. कविता हा वाङ्मय प्रकार सगळ्यात अवघड असा वाङ्मय प्रकार आहे. इतर वाङ्मय प्रकारामध्ये कथा म्हणा, कादंबरी म्हणा, या सगळ्यापेक्षा तो आत्मनिष्ठ हे आहे. इतका तो आत्मनिष्ठ आहे की अनेकदा त्या कवीला सुद्धा त्या कवितेचा अर्थ सांगता येत नाही. शंकर रामन इथे बेळगावला फार मोठे कवी होते, तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे. त्यांची कविता अभ्यासक्रमात कॉलेजला लावलेली होती. तिथं राणी पार्वती देवी कॉलेज म्हणून आहे, तिथं ते शंकर रामाने आले होते. आणि तिथल्या प्राध्यापिकाने त्यांना विचारलं की सर, तुमच्या ह्या कवितेचा अर्थच आम्हाला काय कळत नाही. तर ते म्हणाले की मी कविता लिहितो त्यावेळेला त्याचा अर्थ दोघांना माहिती असतो, एक देवाला आणि एक मला. कविता लिहून झाल्यानंतर मला सुद्धा तिचा अर्थ नाही कळत,
आणि तो देवालाच तेवढा आता माहिती असेल, तुम्ही त्याला विचारा म्हणाले. इतका आत्मनिष्ठ प्रकार आहे हा. आणि त्यामुळं हे जे वाचक पीठ आहे हे फार चांगलं काम करत आहे. अजूनही त्यांच्या काय काय सगळ्या योजना आहेत त्या सगळ्या फलद्रूप व्हावी अपेक्षा मी व्यक्त करतो. अलीकडं उदंड कविता झालेली आहे. त्या कोरोनाच्या काळामध्ये तर कुणीतरी लिहिलं की या कवीने वात आणलाय असं लिहिलं त्याच्यामध्ये. काय काय अजूनही काही वाङ्मयीन हे वगैरे आहेत, ग्रुप वगैरे समूह बघतो आपण, त्याच्यामध्ये किती विचित्र प्रकारच्या कविता येतात, काय काय येतात. हे कवितेला एक वळण लावण्याचं काम हे महत्वाचं आहे. आणि या जामिनावर सुटला काळा घोडा हे एक पाऊल त्याच्या मधलं असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. गोव्याला मीना समुद्र म्हणून कवित्री आहेत. त्या म्हणतात किती जवळ येत आहे जग आणि किती दूर जात आहेत माणसे. त्यामुळं हे अशा ही एकच ओळ लिहिली तरी सुद्धा बस झाली त्याला. विदर्भातल्या एका तरुण कवीनं मला त्याचं कविता संग्रह पाठवून दिला. त्यांचं नाव या क्षणाला मला आठवत नाही ते, पण ती कविता आठवते. हे कवितेचं यश असं आहे कवीच्या यशाचं. पाऊस पडत नाही, पिकं वाढत नाही, पीक वाढत नाही, पण शेतकऱ्याच्या मुलीचं वय वाढायचं राहत नाही. आणि मग ती तरुण होणार, तिचं लग्न करावं लागणार, कर्ज काढावं लागणार, आत्महत्या, हे सगळे जे काही आहे किती वेगळ्या पद्धतीनं हा 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 खरोखर शेतकरी कवी म्हणतो मी त्याला. धनाजी घोरपडे हे अशा पद्धतीचे कवी आहेत. एक वेगळी कविता घेऊन हा कवी आहे. आता पावसाळा सुरू होईल आणि इकडं आमच्या भागामध्ये, बेळगाव भागामध्ये घनदाट जंगलं आहेत. आणि एखादा प्रचंड पाऊस ज्या वेळेला कोसळतो त्यावेळेला फुसांडत एखादा ओढा त्या जंगलातून असा येतो की तो कशाची पर्वा करत नाही. आणि त्या पद्धतीनं धनाजीची कविता येते. तिथं अभिव्यक्ती अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, अशी पाहिजे, सगळी मोडतोड करून धनाजीनं खरी कविता जी आत्मनिष्ठ प्रकार म्हणतो आपण ती कशी येते ते त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. इंदिरा सन तिथं बेळगावलाच होत्या. त्या एका दिवाळी अंकासाठी कविता लिहितो आणि त्या प्रकाशकाचे, संपादकाचे सारखे फोन येत होते लँडफोन असायच्या वेळेला की पाठवा. पण त्यांनी कविता पाठवली, पण ते म्हणले शेवटची ओळ अजून छापू नका, मला ती अजून आलेली नाही. आणि ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती ओळ आली आणि मग त्या इंदिरा अक्का म्हणाल्या की ती ओळ बदला आणि ही ओळ घ्या. कवितेचा प्रवास हा असाही असतो. त्यामुळं दोनच कविता संग्रह किती वर्षामध्ये धनाजींची बघतोय आपण. हे त्याचं चिंतन मुरवून झालं मग हा भाग सगळा त्याच्या कवितेमधून जो येत असतो. त्यांचं मनोगत मला त्या कवितेपेक्षा जास्त मनोगत त्यांचं आवडलं मला, धनाजी घोरपडेंचं. कसलं लिहिलं त्याने ते, त्यातलं प्रत्येक ओळ, प्रत्येक वाक्य म्हणजे कविता असल्यासारखे आहे. किंवा त्याच्यावर खरं तर मला असं वाटतं की जामिनावर सुटला काळा घोडा याचा जो समग्र आशय प्रत्येक कवितेचा, त्याच्यावर त्यांनी एखादं गद्य पुस्तक लिहावं आणि ते सगळ्यांना समजेल. कारण मगाशी आमचे चंद्रशेखर सर हे म्हणत होते की थोडंसं आकलन क्षमताचा हे होतो त्याच्यामध्ये काही कविता, आणि तसं होणं अगदी साहजिक असतं ते. त्या पण गद्याचं लिहिलं हे सगळ्याचा समग्र आशय. कारण हा एवढा ज्वलंत विषय आहे आणि तो सगळा संपून टाकत आहे लक्षामध्ये. आपल्या सगळ्या सामान्य जनतेलाच नव्हे तर सतत तोंडामध्ये फुले, शाहू आंबेडकर यांचा जयघोष करणारी माणसं, त्याचं वर्तन कसं असतं, किती विचित्र प्रकरण आपण ते बघत जातो. त्यामुळं हा कवी अस्वस्थ होतो. ही अस्वस्थता कवितेमध्ये येते किंवा त्यांच्या कवितेचं दुसरं पर्यायी नावच अस्वस्थता असं म्हणायला हरकत नाही त्याला. तो या युगाचा युगधर्मी आहे, तो स्थायी भावी सगळा आहे. ते काळा घोडा, काळी घुबड, काळी मांजरं, राजकारणाचं प्रचंड गुन्हेगारीनं आपण इथं बघतो. लक्षामध्ये घ्या, एखाद्या शिक्षकाला, एखाद्या नोकर वर्गाला, आणखी कोणाला जर तुरुंगवास घडला तर त्याची नोकरी जाते, त्याला पुन्हा नोकरीवरती घेत नाही. आणि इथं राजकारणामध्ये मात्र बघतो आराम तुरुंगवास बघून वर्ष, 2 वर्ष, 6 महिने प्रत्येक बाहेर येऊन पुन्हा तो मंत्री होतो, आणखी कुठली पदं बघतो, काही बघतो. हा काय प्रकार सगळा चाललेला आहे आपल्या देशामध्ये. म्हणजे कधी कधी प्रश्न पडतो की आपल्याकडे कायदा अस्तित्वात आहे का, राजघटनेचा आदर आपण खऱ्या अर्थानं करत आहोत का. कुणाला अगदी रात्रीच्या वेळी 9 मिनिटांमध्ये जामीन मिळतो एखाद्या हिरोला वगैरे ते, आणि हे कसं घडत जातं.
आणि कितीतरी माणसं गुन्हा अजून शाबित व्हायचा असतो, सगळा असतो, कालांतरात तो सुटतोय त्याच्यामधून, पण तो तुरुंगवास भोगून येत जातो. हे एवढे हे सगळी विसंगती घोरपडे आपल्या समोर मांडतात. आणि ही विसंगती फार भयावह अशी आहे, लक्षामध्ये घ्या. मिडल क्लास नावाची कादंबरीची मी ह्याच्यावरती लिहिली की हा मध्यम वर्ग जो आहे आपला, किंवा भारतीय जनता आपण म्हणू, हिला काही कळत नाही. आपण एवढे सगळे नेते जमलेलो आहोत सारे. मला सांगा की कोण भ्रष्टाचारी आहे, किती भ्रष्टाचार करतो, काय काय अत्याचार करतो, ते निवडून येण्यापूर्वी त्याची आर्थिक परिस्थिती काय असते, निवडून आल्यानंतर काही वर्षातच हजारो कोटी रुपयांचा व्यवहार तो कसा काय करायला लागतो, हे सगळे जे आपण बघत जातो त्यावेळेला मग जनतेला सगळं माहिती आहे आणि जनता पुन्हा त्यांच्याच पाठीशी का उभी राहते. परवा धनाजीशीच मी बोलत होतो त्यावेळेला हाच मुद्दा मी मांडला की आसाराम बापूला शिक्षा होते, अत्याचार त्याची सगळी सिद्ध होतात, सगळे होतात, तरी त्याच्या बाजूनं भक्तगण उभा राहतो आणि तो पोलिसांच्या विरोधात दगडफेक वगैरे करत होतो. हे काय झालं आपल्या जनतेला, म्हणजे ह्या काळ्या घोड्यांना हे करण्यापेक्षा आपण जे त्याच्या पाठीमागे जे लोक सगळे आहोत ह्यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि त्याचं उत्तर मी शोधायचा प्रयत्न केला माझ्या कादंबरीमध्ये. धनाजीने तोच प्रयत्न केलेला इथं की त्याच्यामध्ये हा प्रकार आहे की सामान्य माणसाचा आत्मा या राजकीय काळ्या घोड्याने मारून टाकलेला आहे. आपल्याकडे धैर्य राहिलेलं नाही आहे. इथं मी सुद्धा त्या लोकांची नावं घेऊन मी बोलू शकत नाही. पुढं काय होईल सांगता येणार नाही. हे इतकं अस्वस्थता, इतकी भयग्रस्ता सामान्य माणसांच्या मध्ये जी आलेली आहे ही फार वेगळ्या पद्धतीची विचित्र. आणि हे कुठंतरी आता पुन्हा एकदा ही सगळी म्हणजे मोठमोठी माणसं म्हणतो आपण, ह्यांनीच उभं राहून सांगलं पाहिजे की आमचं नाव तरी घ्यायचं बंद करा, तेवढा तरी आमचा अपमान करू नका. पुतळे वगैरे कुसुमाराची कविता लिहिली ती याच्यामध्ये अगदी बरोबर बसते बघा सारी अशी ती. या पुतळ्यांचं दुःख त्यांचं ह्या म्हणजे महापुरुषांचं ते दुःख आहे. धनाजी घोरपडे वेगळ्या पद्धतीनं ह्याला सगळ्याला भेटायचा प्रयत्न करतात. त्याने आणखी आपल्या मनोगतामध्ये आणि काही कवितांमधून मराठीच्या साहित्य व्यवहारावर कोरडे ओढलेले आहेत. आपली आजची सगळी चर्चा फक्त राजकारणाकडे गेली म्हणून मी त्याच्यावरती थांबतो आणि तुमच्या अजून फक्त 5-6 मिनिटं घेतो मी. तर हे मराठी साहित्य विश्व खुजं काय आहे, एक लेखच नाही मराठी साहित्य विश्वाला झालं तरी काय म्हणत की किती कंपुशाही, किती गटबाजी, आपल्याच गटातले लोक मोठे, आपल्याच गटातल्या लोकांना पुरस्कार द्या, इतर कोण चांगला धनाजी सारखा एखादा कवी असा सांगत येणारा ओढ्यासारखा येत असतो पण त्याला दुर्लक्ष करा, अनुल्लेख करा. तर ह्या ह्याच्यामध्ये एकीकडे हे कवितेमध्ये आपल्या आपण जातीच्या विरोधी बोलायला लागतो, आणखी काय बोलायला, धर्माच्या विरोधी हे सगळं ते. आणि पुन्हा पुरस्कार देताना एकमेकाशी बोलताना पुन्हा मी मराठा आहे, मी दलित आहे, मी ब्राह्मण आहे, हे सगळं काय येतं. हे जोपर्यंत एक लक्षामध्ये घ्या, जात हा भाग प्रतिभावंताकडे आहे तोपर्यंत तो प्रतिभावंत होऊ शकत नाही. जात असो धर्म असो तो सगळ्याच्या पलीकडे जातो. सॉक्रेटिसची जात कुठली होती, ज्ञानेश्वराची जात कुठली होती, हे जगभर कसे सगळीकडे गेले सारे ते. आणि मराठीमध्ये जास्त करून इथं सगळीकडे बी असू शकेल अशातला भाग नाही आहे, पण मराठीमध्ये मात्र आपण एक हे जे ग्रुपिझम आणि हे सगळं जर बघतो परस्पराबद्दलचा आदर नाही आहे, जो आदर पाहिजे. दिवा पाटलासारखा एक महान लेखक आपल्या भागामध्ये राहतो आणि केवढ्या उत्तम कादंबऱ्या, उत्तम व्यक्तिचित्र, उत्तम कथा हे सारं लिहून पण त्यांच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत जायचं. हे असा जो प्रकार आहे आदर पाहिजे आपल्याला. मी तुम्हाला 2 उदाहरण सांगतो. रवींद्रनाथ टागोर आणि शरद बाबू देवदास ज्यांनी लिहिलं हे शरद बाबू खूप लहान होते आणि टागोर खूप मोठे होते वयानं, आणि पण त्या दोघांच्यात भांडण लावून टाकलं समीक्षकांनी वगैरे ह्या मधल्या लोकांनी. पण त्या दोघांचं एकमेकावर प्रेम होतं. टागोर नेहमी म्हणायचे अरे त्या शरद बाबूला सांगा रे कुणीतरी, नको त्या कळपामध्ये जाऊन बसतो आणि लिही म्हणावं, चांगलं लिहितोस तू जरा असं ते. आणि इकडे शरद बाबू नाही, त्यांना प्रचंड आदर त्यांच्याबद्दल, टागोरांच्याबद्दल ते. आणि एकदा एक माणूस त्यांच्यामध्ये भांडण लावण्यासाठी म्हणून शरद बाबूकडे आला आणि म्हणाला की शरद बाबू तो टागोर काय लिहितो, त्याला काय लिहिता येतं, तुम्ही चांगल्या कादंबऱ्या लिहिता, तुम्ही छान लिहिता सगळं असं. तर लगेच शरद बाबू म्हणाले की मी तुमच्यासाठी लिहितो आणि टागोर माझ्यासाठी लिहितात. म्हणजे केवढा मोठा विचार आणि केवढा मोठा आदर आपण म्हणतो. एकदा शरद बाबू तापानं फणफणले होते आणि वाद झाला आणि ते वातात ते बडबडत होते. तर तिथं आजूबाजूला लेखक मंडळी वगैरे होती, समीक्षक मंडळी होती.
ते म्हटलं एकाला वाटलं की काय बडबडतोय तरी काय बघायला जावं, मग त्यांनी त्याच्या जवळ जाऊन ते ऐकलं काय बडबडत होते. तर ते टागोरांच्या कविता बडबडत होते. वातामध्ये सुद्धा परस्पराबद्दल आदर किती मोठा आहे लक्षामध्ये घ्या. हे का मराठीमध्ये येत नाही. आणि टागोरांना नोबेल पारितोषिक मिळालं ही बातमी ज्यावेळेला अंदमानला सावरकरांना कळली, त्यावेळेला एक शोधणं ते कातडी कापड असतं ते घेऊन ते आपलं अंग कोळशा भरायचं काम करत होते. ते अंगावर सगळी ते धुरळा पडलेला होता कोळशाचा सगळा, तो ते झाडत होते. आणि त्यावेळेला ती बातमी तिथं आली. ती ऐकल्याबरोबर त्याने आपलं शोधणं वरती केलं, फेकलं, ते आनंद व्यक्त केला. आणि ते म्हणाले की त्या त्रिविक्रमाची ही गेली असेल एखाद्या वेळेला राजसत्ता, पण कालिदासाची विना मात्र टागोर कविराज तुझ्या हातामध्ये ती आहे आणि तिचा सगळा सन्मान झाला. हा आदर, हे असं सगळं जे बघतो ना आपण. कुसुमाग्रजांच्या कविता आवडल्याबरोबर खांडेकरांनी त्यांना पत्र लिहिले की तुझ्या कविता मला पाठवून दे. त्यांनी ते काही दिलं नाही ते. पण मग हे स्वतः वेगवेगळ्या ग्रंथालयामध्ये खांडेकर गेले, वेगवेगळ्या मासिकामधून स्वतः नियतकालिकातून त्यांनी त्यांच्या कविता शोधून काढल्या, स्वतःच्या पैशाने त्यांचा कविता संग्रह काढला. हे प्रेम, हा आदर, हे व्यक्तिनिष्ठ नाही आहे, हे साहित्यनिष्ठ आहे. धनाजी उत्तम लिहितो म्हटल्यानंतर धनाजीवर आपण तुटून पडायला पाहिजे, त्यामुळे इतकं प्रेम करायला पाहिजे. पण ते आपण सगळं असं करत नसतो. ते एकच उदाहरण सांगतो मी तुम्हाला की बशीर बद्र मोठे शायर परवाच वारले, पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला होता. पण असं असताना त्यांच्या प्रेत यात्रेमध्ये फक्त 20 लोक होते. लक्षामध्ये घ्या. या माणसाचं मेरठला जी दंगल झाली त्याच्यामध्ये त्यांचं घरच जाळलं होतं. तर त्याच्यावर त्यांनी 2 ओळी लिहिल्या, लोक टूट जाते हैं एक घर बनाने में, लोक टूट जाते हैं एक घर बनाने में, तुम तरस नाही खाते बस्तिया जलाने में. म्हणजे वस्त्या तुम्ही जाळता पण तुम्हाला काय होत नाही. धनाजींनी तेच सांगितलं, हे काळे गोळे जे आहेत काय ह्यानं ती संवेदनशीलता सगळी मरून गेलेली आहे. म्हणजे काही चांगली माणसं राजकारणामध्ये व्यवस्था बदलण्यासाठी येतात, पण कालांतरानं व्यवस्था त्यांना बदलून टाकते. आणि ह्याचं एक विधान चित्र ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. ते मॅरेथॉन धांदल नावाची काय कविता आहे धनाजींची, ते स्त्रीच्या अत्याचाराच्या संदर्भातली वगैरे. कवितेचा नैवेद्य ही फार सुंदर कविता आहे. शेवटी शारदी सगळी ती की ऋणनिर्देश केलेला असतो का कोणत्याही कवी पुस्तकामध्ये, त्या ज्यांची नावं असतात ते तेवढेच ते त्या पुस्तकाला चांगलं म्हणतील, ज्यांची नावं नसतात ते मात्र सगळे दुश्मन होऊन बसतात सगळ्यासाठी. म्हणजे अलीकडे ते कृतज्ञताचं पान लिहावं की नको असा कवीला प्रश्न पडतो. काष्टफुल दिशा, आता मॅडमनी मला वाटतं ते नवीनच त्यांनी एक शब्द कॉइन केला तो सगळा असा तो जात आहे. एकच वाक्य सांगतो आणि मी तर थांबतो की धनाजी घोरपडे यांची कविता पोटात क्रांतीची आग आणि ओटीत सृजनाची बीज घेतलेली आहे. ही बीजच कालांतरानं उगवतील आणि मग काळ्या घोड्याचा पांढरा घोडा सुद्धा होऊ शकेल, तो चांगलाही होईल अशी एक अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि मला संधी दिल्याबद्दल वाचक पीठ, त्याचे सर्व पदाधिकारी, ह्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. नमस्कार सर. समाजातील विसंगती, अस्वस्थता कवी आपल्या कवितेतून मांडतोय असं मनोगत गायकवाड सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडलं. अनेक विविध पैलूवर त्यांनी प्रकाश टाकला. सर धन्यवाद. यानंतर वाचक पीठ आयोजित शब्द कोड्याचे उत्तर आणि विजेत्यांची घोषणा करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे आमच्या वाचक पीठचे श्री मारुती सावंत यांना. सावंत सर. हा, नमस्कार सर. वाचकपीठ प्रतिष्ठान वेगवेगळ्या उद्देशांवर कार्य करत असले तरी वाचन चळवळ प्रवाहित ठेवणे हा एक त्यातील मुख्य उद्देश आहे. यासाठी काव्यचर्चेसाठी निवडलेले संग्रह वाचकपीठचे सर्व सदस्य विकत घेतात. त्याचबरोबर वाचकपीठ मार्फत जे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या सन्मानासाठी किंवा पुरस्कारासाठी पुस्तके भेट स्वरूपात दिली जातात. असाच एक उपक्रम वापरला जातो की वाचकपीठच्या संदर्भाने वाचकांनी, रसिकांनी अधिकाधिक जाणून घ्यावं या हेतूने वाचकपीठशी संबंधित एक प्रश्न शब्दकोड्याच्या स्वरूपात विचारला जातो. आणि या पाक्षिक शब्दकोड्याचे उत्तर आणि विजेते आपण मासिक काव्यचर्चा जे 4थ्या रविवारी होत असते त्यावेळी ते जाहीर करत असतो. तर अशा या पाक्षिक शब्दकोड्याचे
शब्दकोडे पाक्षिक शब्दकोडे क्रमांक 13 आणि 14चे विजेते आज आपण जाणून घेणार आहोत. पाक्षिक शब्दकोडे क्रमांक 13 होते वाचकपीठवर काव्यचर्चा आयोजित केलेल्या नाशिक जिल्ह्यातील एका कवीचे नाव. 1 ते 11 या अक्षरात दडलेले आहे असा एक प्रश्न विचारलेला होता. या प्रश्नासाठी भरभरून उत्तरे आलेली आहेत. साधारण 9 ते 10 लोकांनी अचूक उत्तरे दिलेली आहेत. काहींची उत्तरे चुकलेली आहेत, परंतु 9 लोकांची उत्तरे ही अचूक आलेली आहेत. त्यामध्ये आणि याचं उत्तर होतं सागर जाधव जोपुळकर. याची उत्तरे आलेली आहेत शशी त्रिभुवन अस्तगाव, अमोल देशमुख परभणी, विजय भापाळे धोडंबे चांदवड, रुपाली खैरनार आडगाव टप्पा, नंतर अक्षय वाळुंज चांदवड, मठावी पोपळे यांनी पत्ता पाठवला नाही, परंतु त्यांचं एक अचूक उत्तर आलेलं होतं. नंतर अण्णासाहेब महाडिक सुरली तालुका माढा जिल्हा सोलापूर, नंतर गणेश सोनुजे पुणे आणि जालिंदर काटे तळवाडे चांदवड अशी ही 9 अचूक उत्तरे आली होती. याद्वारे आपण चिठ्ठीतून एक विजेता निवडत असतो आणि तो विजेता ठरलेला आहे अण्णासाहेब महाडिक सुरली पोस्ट अकोले तालुका माढा जिल्हा सोलापूर. त्याचबरोबर पाक्षिक शब्दकोडे क्रमांक 14 होते 1 ते 11 या अक्षरामध्ये वाचकपीठ प्रतिष्ठानच्या एका कवयित्रीचे नाव दडलेले आहे आणि त्याचं उत्तर होतं प्रिया अभिजित धारूरकर. आणि या प्रश्नाचं मात्र एकाच वाचकाकडनं उत्तर मिळालेलं आहे अचूक उत्तर. काही उत्तरे चुकलेली आहेत. अचूक उत्तर एकाच वाचकाकडनं मिळालेलं आहे आणि त्यांचं नाव आहे शशी त्रिभुवन. या दोन्हीही विजेत्यांना त्यांचा ग्रंथ तथा पुस्तक लवकरच त्यांच्या पत्त्यावर पाठविण्यात येईल. विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील सूत्र साहेबराव तुपे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्व विजेत्यांचे वाचकपीठ तर्फे हार्दिक अभिनंदन. आणि आता कार्यक्रमाच्या शेवटचा भाग आभार समारोह करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे कोल्हारहून शशिकांत शिंदे सरांना. शिंदे सर आहेत का? भोसले सर, शिंदे सर आलीत का? तर तुम्हीच आभार माना. नाहीये सर, तुम्हीच करा. नाही. तर आजच्या आपला 76व्या दृकश्राव्य मासिक चर्चा धनाजी धोंडीराम घोरपडे सरांच्या जामिनावर सुटलेला काळा घोडा यावर आपण आज चर्चा घडून आणली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉक्टर विनोद गायकवाड सर लाभले. त्यांचे मनोगत आपण ऐकले, त्यांचे आभार. तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर मारुती कांबळे आणि नेहा भांडारकर मॅडम यांनी आपल्या काव्य संग्रहावर विस्तृत चर्चा केली, त्यांचेही आभार. त्यानंतर आमच्या वाचकपीठचे किरण भावसार सरांनी यावर आपलं भाष्य व्यक्त केलं, त्यांचेही आभार. धनाजी घोरपडे सर यांनी त्यांचा काव्यसंग्रह वाचकपीठला उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि वाचकपीठचे सर्व सदस्य, तांत्रिक बाबी सांभाळणारे आमचे अध्यक्ष, या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो. धन्यवाद.